नए ओवर की शुरुआत हो रही है। अमित तांडेल नए ओवर की पहली गेंद और उठाकर खेल दिया है। बॉल जाएगी एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, 4 रन। अर्नाळ्याचा खेळाडू प्रशांत घरत गोवा बॅटिंग वरती, तर अर्नाळ्याचा गोलंदाज अमित तांडेल गोलंदाजीसाठी आहे। पहली बॉल पर चौका जड़ दिया। फुल टॉस बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड हिट कर दिया था, कैच नहीं हो पाया। विश्वनाथ यादव गेंद के पीछे चीते की तरह दौड़ते हुए, लेकिन इसके पहले फील्ड करते 2 रन लिए वहां पर और स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचेगा 6 पर। थोडंसं कॅज्युअल एफोर्ट झाला का, बॅटच्या थोड्या खालच्या बाजूला लागला होता, एलिव्हेशन नाही मिळू शकलं। मिडॉनला फिल्डर होते विश्वनाथ यादव यांनी उंच उडी मारली, पण कदाचित थोडासा कॅज्युअल एफोर्ट आला होता। अशा वेळेला ना सर कदाचित 1 हँड कॅच हा परफेक्ट होऊ शकला असता। 2 हँड आलं ना, 2 हँड आले त्याच्यामध्ये, पण वेल सेफ आहे, त्याच्यामुळे पहिल्या चेंडूवरती चौकार आणि आता आल्यात 2 धावा। एक थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ, ये ऑफ साइड की फील्ड। पावर प्ले का पहला ओवर। विकेटों के पीछे पंकज नहीं, विकेटों के पीछे शिवांश के इस बार अब कोई गलती नहीं होगी। प्रशांत घरत आ गए परत। बढ़िया कैच विश्वनाथ यादव का। नक्की जसं तुम्ही उल्लेख केला होता, आता अर्नाळ्याच्या अगेन्स्ट बॅटल होतं। आपल्या एकमेकाच्या जोडीने भरपूर केल्यात, म्हणजे अमित ताडीच्या जोडीला प्रशांत घरत भरपूर केल्यात। 3 चेंडू आपण पाहिले। हा चेंडू बघा अकू टप्प्याचा होता, पण बॅटच्या वरच्या इथे स्टिकर असतं ना, त्याच्या आजूबाजूला हा चेंडू आदळलेला आहे आणि पोझिशन मध्ये नव्हते। एक तर तुम्हाला पुल करायचा होता, तर थोडीशी बॉडी थोडीशी मागे ठेवायची होती आणि खेळायचं होतं ते मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये खेळायचं होतं। हा फटका समोर खेळलं होतं, शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलं। 3 चेंडू पाहिले अमित तांडेचे, उजव्या एष्टीच्या बाहेर होता, त्याला चौकार आला। एक फसलेला फटका जो टॉप द बॅट लागला होता, त्याच्यावरती झेल सुटला होता आणि हा फटका जो बैट त्या स्टिकरच्या आसपास लागला। और नेहमी असं म्हणतात ना, बिल्कुल ऐसा कहते ना, अगर गेंदबाज किसी बल्लेबाज के टो में या स्टिकर के पास हिट करता ना तो सक्सेस आहे। आणि अमित तांडेलने तेच केले, एकदा त्याला टोला हिट केलं आणि आता त्या स्टिकरच्या आसपास हा चेंडू हाताळलाय। गुड अलाइन एंड लेन हाताळले अमित तांडेलने। दोनों अर्नाड़ा के खिलाड़ी एक दूसरे की खूबियां खामियां पता है, साथ में भी खेले हैं, तो ये चीजें काम कर जाती है। और विश्वनाथ यादव वन ऑफ द बेस्ट फील्डर्स, ब्लैक डायमंड जो नाम दिया गया था सिद्दीक भाई द्वारा आजमगढ़ प्रीमियर लीग में, पिछला जो सुप्रीमो हुआ उसके प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे, पीडीटीपीएल के भी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट और विजेता रह चुके हैं विश्वनाथ यादव। धानियों के खिलाड़ी हैं और नए बेटे रविराज अहीरे, नासिक का बल्लेबाज, 2021 के पीपलगांव तप्पा शीर्षा चैंपियंस ट्रॉफी से लाइमलाइट में आया। तांडेल की गेंद घुमा के शॉट और रवि आउट। 2 गेंदों में 2 विकेट अमित तांडेल, टन तांडेल। वेग पकडत असो, पण बिहाइंड द विकेट अभिजित सुर्वे अर्थात बबली होते आणि बबलीला हा सुंदर असा झेल टिपला गेलाय। रवी अहिरेचा उल्लेख तुम्ही चांगला केला आणि याच मैदानावरती 2021 चा जसा उल्लेख केला ना, याच मैदानावरती एक स्पर्धा ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज होते, ही स्पर्धा गाजवलेला खेळाडू जो पहिल्या चेंडूवरती बाद होतोय। आणि हा दोन्ही संघांवरती जर नजर टाकली ना तर लक्षात येईल, एक पालघरचा संघ आहे ताई पॅकर्स। आज पालघरचं नाव या टीमनं भरपूर वर नेलेलं आहे, पण समोर शिवांचा संघ आहे ना, त्याच्यामध्ये वसईच्या या पट्ट्यामधले सर्व खेळाडू आहेत। मरणाचे खेळाडू आहेत, यंगस्टर पापडीचा खेळाडू मैदानावरती खेळतोय, दानिवचा खेळाडू मैदानावरती खेळतोय, असं मिश्रण असलेला हा शिवान स्पोर्ट्सचा संघ आहे। 2 गेंदों में 2 विकेट और अब नए बैटर है ओमकार देसाई, मुंबई का सबसे बेहतरीन बल्लेबाज जिसको कहा जाता है, कोहिनूर हीरा है, लेकिन हैट्रिक बचाना है। अमित तांडेल, टन तांडेल, 2 बेहतरीन कैच, मिड ऑन पर विश्वनाथ यादव और फिर विकेटों के पीछे अभिजीत सुर्वे। ओमकार देसाई को हैट्रिक बचाना है, रन बनाने हैं। 6 रन 2 विकेट के नुकसान पर शिवांश टॉस जीतकर बॉलिंग करते हुए।
स्टंप्स के करीब आकर इस बार अपने बल्ले को पैर के साथ लगाकर रखा और बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए 1 रन, 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढ्यातला चेंडू होता बदल विदिन द लाईन चेंडू हाताळला होता आणि अशा वेळेला ज्यावेळेला कदाचित गोलंदाज थोडासा आत्मविश्वास वाढलेला आहे, मग त्याला सन्मानजनक खेळूया आणि याच विचारानं ओमकारनं एक चेंडू जो डिफेन्स केलाय, एक धावे चेंडूवरती पूर्ण धावा झाल्या धाफलकावरती 2 गडी बाद 7. 70 के यूट्यूब चैनल पर तमाम दर्शकों का स्वागत. आज वर्किंग डे है. 3 दिन के लॉन्ग वीकेंड के बाद लोग माथेरान, महाबळेश्वर, लोनावला, खंडाला जाकर चिकी लाकर अब अपने अपने दफ्तर में आ चुके हैं. लेकिन क्रिकेट कहाँ रुकता है. बाएं हाथ के खिलाड़ी ओमकार केनी सामना करेंगे अमित तांडेल का. लेफ्टी टू लेफ्टी और तांडेल का बेहतरीन पुल शॉट, बट इन फ्रंट ऑफ द स्क्वायर और मिड ऑन बाउंड्री के बाहर जाने वाला है जन्नाटेदार चौका. दाफलकावरती 1-1-11 मिश्रण आहे. हे षटक पाहिलं थोडंसं मिश्रण आहे. सुरुवात झाली चौकारनं, एंड झाला चौकारनं, मध्ये 2 विकेट आल्या आणि शेवटचा चौकार पाहिलं सर ना, कदाचित त्या विम्बल्डन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपनची आपल्याला लक्षात येईल. हा फोरहँड फटका होता. मोनिका सेलेस खेळायची अशा बऱ्याच वेळेला फटका, हा फोरहँड फटका खेळला गेला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत दाफलकावरती 2 गडी बाद 11 असं म्हणावं लागेल. दोन्ही टीम खुश आहेत. आता ताई पॅकर विचार करते आपल्याला 10च्या वरची सरासरी राखायची होती, ती राखले. आणि शिवान स्पोर्टचा संघ विचार करतोय आपल्याला अर्ली स्ट्राइक करायचे होते, ते 2 विकेट देखील आले. तो पहला ओवर कामयाब रहा. पावर प्ले के ओवर में 11 रन समझ सकता हूं, लेकिन 2 विकेटों की शॉपिंग की और अब यहां पर दूर वाले छोर से बॉलिंग की शुरुआत होगी. शिवांश स्पोर्ट्स क्लब ने टॉस जीतकर पहले बॉलिंग करने का फैसला किया था. हवा काफी अच्छी चल रही है और इस वक्त हवा चल रही है आमदार चषक की, एमएलए ट्रॉफी. बॉलर एंड पर है अंपायर शशि साटम. राहुल 11 के ओपनिंग बैटर. राज कपूर मेमोरियल, बादल बिल्ली बरखा, रुस्तम मंडेलिया जैसी बड़ी टूर्नामेंट्स खेल चुके हैं अपने जीवन में शशि साटम और स्वयं क्रिकेट प्रशिक्षक हैं. 11 रन 2 विकेट के नुकसान पर ओमकार देसाई 1 बॉल 1, ओमकार केनी 1 बॉल 4. आउट हुए प्रशांत गरत और रवि आहिर है. अनिकेत, बहुत अच्छी गुड लेंथ बॉल थी. बल्ले के मुंह को खोलते हुए धकेल दिया. 1 रन के लिए ओमकार देसाई जानते हैं 2 विकेट जल्दी गिरने के बाद अब थोड़ा सावधानी भरा खेल अपेक्षित है. अगले 2 ओवर तक पार्टनरशिप बनी तो फिर हल्ला किया जा सकता है. तुकाराम जी, क्योंकि आप इस ग्राउंड से अच्छी तरह वाकिफ है, हवा चल रही है, दिन के समय में 6 ओवर का पार स्कोर आप क्या देखते हैं? शेवटचा म्हणजे जसं आपण प्रेडिक्शन कालच्या दिवसामध्ये देखील केलं होतं, 6 षटकामध्ये अशा वेळेला ज्यावेळेला हवा आहे, वेग आहे, त्यावेळेला किमान 60 धावा, 60 प्लस धावा कदाचित चॅलेंजेबल ठरू शकतील अशा सामन्यामध्ये. सुरुवात तितकी चांगली झाली नाही आहे, पण पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे संघामध्ये. बहुत बढ़िया गेंद, स्नॉटर बॉल थी. बॉलर के चेहरे पर आत्मविश्वास पड़ा जा सकता है. जिस तरह पिच कराया था, जहां डालना था वहीं पर टप्पा किया और बीट किया. अनिकेत चौधरी आहे तिथे, यंगस्टर पापडीकडनं भरपूर त्यानं क्रिकेट खेळलेले आहेत आणि या मैदानाचा पुरेपूर फायदा आहे. त्याच्या नावामध्ये ए आणि सी आहे, पण एसी सारखा थंडगार नाही आहे, थोडासा हॉट आहे गोलंदाज. त्याने चांगली गोलंदाजी केली, निर्धाव चेंडू हाताळले. 12 for 2. और अब हॉट बॉलर के सामने हॉट शॉट, मिड ऑन बाउंड्री के बाहर जाने वाला आलीशान चौका ओमकार केनी. शॉट खेळलाय आणि त्याला कारण आहे, कारण तुम्ही स्लॉट मध्ये चेंडू टाकला, बॅट्समॅनच्या स्लॉट मध्ये तुम्ही चेंडू टाकला आणि स्लॉट मध्ये चांगला तर तो पार्किंग प्लॉट मध्ये जाणारच आणि तसाच फटका खेळला होता. पण मग फुलर लेन डिलिव्हरी होती आणि महत्वाचं काय होतं मध्ये ओंकार केनीच्या फटक्यामध्ये त्यांनी जास्त काय केलं नाहीये, इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळला. प्रायोरिटी काय होती, त्या सर्कलला बीट करणं, सर्कलच्या वरून खेळणं आणि तेच खेळलं होतं. 2 गडी बाद 16. गोवा की फेनी और बैटिंग में ओमकार केनी दोनों का नशा है. स्कोर है 16 पे 2. 3 बॉल 8 पर ओमकार केनी, लेफ्टी बैटर.
बहुत बढ़िया तरीके से स्वाइप करते हुए ये पुल शॉट का आदर्श वहां पर प्रदर्शन है। बॉल को इस तरह पुल करो कि बॉल नीचे रहे और एक बढ़िया 1 रन मिड विकेट की ओर। कदाचित बॅट्समनला माहिती आहे की हा स्ट्रॅटेजीवाला चेंडू होता, तुम्हाला आखूट टप्प्याचा चेंडू मजबूर केलं होतं पुल किंवा हुक करायला, पण त्याने केलं अलॉंग द ग्राउंड खेळलं, कारण 2 क्षेत्ररक्षक आहेत, डीप स्क्वेअर लेगला आणि डीप मिड विकेटला हे थोडंसं जाळ विणलं गेलं होतं आणि त्याला चांगलं प्रत्युत्तर ओमकार केनेनं हा फटका खेळताना दिले। 17 for 2 पहले ओवर में 11 बने थे, इस ओवर में अब तक 6 रन बने हैं। चौधरी की गेंद स्विच हिट मारने का प्रयास, कैच और आउट। ओमकार देसाई का गैर जिम्मेदाराना शॉट और यहां पर तोहफे में विकेट दे दिया। मध्ये असलेलं गाणं आणि जसं म्हणतात ना का जो है राम का वही अपने काम का, आणि श्रीरामांचं गुणगान गाणारं हे गाणं ऐकलंय आणि बिलकुल आपले सही जिक्र केला। गैर जिम्मेदारांना ही जबाबदारी होती, ज्यावेळेला अर्ली विकेट गेले होते जबाबदारी स्वीकारायची होती, कोणीतरी खेळपट्टीवरती थोडंसं टिकून। दुसऱ्या बाजूला ओंकार किनी चांगली बॅटिंग करतोय, त्याला साथ देणं गरजेचं होतं। रिव्हर्स शिफ्टचा स्विच हिटचा फटका फसला होता आणि बरोबर अक्षय राजभर होते, अक्षय राजभरनं टिपलाय हा झेल। एक तर आहे धावा येतात, असं नाही की धावा नाही आल्यात, धावा बरोबर आल्यात, पण चिंतेचा विषय तर दुसरा डिजिट आहे 3 विकेटवाला, आणि तोच विकेट कुठेतरी आता 3 गडी बाद 17 हे समीकरण आता आहे जे ताई पॅकरचा संघ बॅटिंग करतोय। ओमकार केणी आहेत आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते विनायक भोईर। तो यहाँ पर अनिकेत राउत इनका आगमन हुआ है PDTPL, और जो आज हवाइन शर्ट में ऐसा लग रहा है कि अनिकेत राउत गोवा में पिकनिक पर जा रहे हैं, और क्यों नहीं, अगर 10 लाख जीत गया तो अनिकेत राउत गोवा जा सकता है। चला जाऊया खेळाडूंनो। विनायक भोईर रणजी ट्रॉफी खेला मुंबई के लिए, अर्नाला का खिलाड़ी है, लेकिन अनिकेत चौधरी की तारीफ करना चाहूँगा। तुकाराम जी, एक म्यान में 2 तलवारें नहीं रह सकती, एक पिच के ऊपर 2 ओमकार कैसे रहते, एक ओमकार को वापस भेज दिया, और यहाँ पर अब लेफ्टी बैटर, दोनों लेफ्टी बैटर अब एक साथ हैं। आज की दोपहर में पावर प्ले की अंतिम गेंद लेकर दूर वाले छोर से अनिकेत 6 रन उन्होंने दिए और विकेट लिया है। बढ़िया जड़ में आती हुई गेंद, बेहतरीन पावर प्ले का ओवर समाप्त होता हुआ। पहले ओवर में 11, ये ओवर में 6, 17 रन 3 विकेट के नुकसान पर। अरे पण सांग ना कधी रंगणार, ज्यावेळेला तुम्ही रंग भरणार, ज्यावेळेला तुम्ही रन आणणार, रंग आणि रन दोन्ही आणायचे आहेत। तुम्ही रन आले तर कदाचित रंग भरले जाणार। पहिल्या 2 षटकांचा खेळ धावा धापलकावरती 17.8 ची सरासरी आहे, आणि ही सरासरी जर कायम राहिली ना त्याला 50-52 च्या आसपास स्कोर थांबेल, पण त्या पुरेशा नाही आहेत, खास करून या दुपारच्या सत्रामध्ये। जसं हरिसर नेहमी म्हणतात ना, ज्यावेळेला चित्रपटाचा शो असतो 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, आणि हे नारंगी ग्रामस्थ क्रीडाचं मैदान आहे, इथे 2 ते 6 चा शो हाऊसफुल असतो, ज्याच्यावरती धावा येतात, रन येतात, त्याच्यामुळे रन आल्या तर कधी रंग भरतील आणि मॅच देखील रंगू शकतो। नहीं, और आपको क्रिकेट दिखाना है रंग बिरंगी, क्योंकि यजमान है नारंगी। अब विश्वनाथ यादव को ओवर सौंपा गया है, विशु के नाम से जानता हुआ ये खिलाड़ी। ताई पैकर्स ने 8.5 का औसत हासिल किया, लेकिन 3 चोटी के बल्लेबाज उनके जा चुके हैं, और मुझे ऐसा लग रहा है कि विश्वनाथ यादव अब यहाँ पर प्रेशर बनाएंगे विनायक भोईर और ओमकार केनी पर। ओमकार केनी की पारी को अगर मैं देखूं 4 बॉल 9, विनायक भोईर 1 बॉल 0। चोटी के 3 बल्लेबाज सस्ते में आउट हुए। इस बार थोड़ा सा लीनिंग फॉरवर्ड, बढ़िया कवर ड्राइव, 1 रन वहां पर। विश्वनाथ यादव कंट्रोल्ड अग्रेशन वाला खिलाड़ी है, कभी भी अपने इमोशंस मैदान में बताता नहीं है, चाहे विकेट ले, 6 मारे, ठंडे दिमाग से खेलने वाले खिलाड़ियों की लिस्ट वाला एक खिलाड़ी है। 18 for 3। थर्ड मैन और फाइन लेग रखा गया है, और विकेट कीपर वो त्रिकोण बहुत इंपॉर्टेंट होगा।
स्क्वायर ऑफ द विकेट अगर देखें तो एक शॉर्ट पॉइंट है, डीप बैकेट स्क्वायर है, शरीर से थोड़ा दूर खेले थे और चतुर गेंदबाजी विश्वनाथ जाधव की, बैटर के हरकत को शायद पहले पढ़ लिया था। 19 पर 3, पहली 2 गेंदों में 2 रन। जसं तुम्ही उल्लेख केला कदाचित थोडासा संदेश दिला गेला होता ज्यावेळेला बॅटिंगचा अप्रोच पाहिला होता आणि विश्वनाथ जाधवला या मैदानावरती खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे प्रत्येक वेळेला, म्हणजे गावदेवी धानिवकडनं खेळताना असू द्या किंवा एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून खेळताना असू द्या, त्याला प्रचंड अनुभव या मैदानाचा आहे आणि तोच अनुभव इथे दाखवत असताना पण 2 असे फलंदाज मैदानावरती आहेत ते कधी सामन्याचं चित्र फिरवू शकतील, बदलू शकतील। इस बार फ्लुएंट शॉट है, देखना होगा कैच आउट हो जाएंगे और एक आसान कैच देकर वापस लौटे ओमकार केनी। कैच ले लिया विघ्नेश साखल तोड़े ने। एवरीथिंग इज नॉट ओके बिकॉज ओके इज आउट। चेंडूवरती विश्वनाथ जाधव यांचा प्रयत्न काय होता माहिती का, त्या फलंदाजाला पुढे आणून खेचण्याचा, हाही भला इस बार मजबूर किया। खऱ्या अर्थानं फटका खेळण्याचा हा फटका हाफ हार्टेड फटका होता, नाही तुम्ही इनसाइड आउट खेळला, नाही तुम्ही व्ही मध्ये खेळला, हा फटका बॉडी तुमची मागे राहिली, बॉडी मागे राहिली, बॅट थोडीशी पुढे गेली, त्याच्यामुळे जो बॅट फ्लो वर गेला ना तसा चेंडू देखील वर गेला होता। वन ऑफ द सेफ हँड विघ्नेश साकोडतळे ज्याला म्हणतात, या सेफ हँडच्या दाबामध्ये जसं तुम्ही नेहमी सांगतात ना ते बँकेचं लॉकर सेफ असतं तसा सेफ हँड मध्ये होता। सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावले गेले आहेत आणि वसईचा संघ आहे बघा, शिवांचा जो प्रयत्न काय होता सर, शिवान स्पोर्टचा संघ खेळतो ना, आपल्या लोकल टॅलेंटला संधी या मोठ्या स्पर्धेमध्ये मिळावी म्हणून दिनेश ध्यान आणि टीमनं काय प्रयत्न केलाय, आपले वसईचे लोकल खेळाडू या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतात आणि फक्त खेळत नाहीयेत, आपला टॅलेंट आपली गुणवत्ता त्यांनी ते सिद्ध केले। भारत के प्रधानमंत्री जी का भी यही स्लोगन है, लोकल टू ग्लोबल, वोकल फॉर लोकल। और आपने यंगस्टर पापड़ी का जिक्र किया, मेरा दोस्त गणेश काकड़, आज उसकी याद आ रही है। बहुत जबरदस्त क्रिकेट का प्रमोशन करने वाला गणेश काकड़। तो ओमकार केनी 10 बनाकर आउट हुए। 19 पर 4 विश्वनाथ जाधव को मिलती हुई सफलता। नए बैटर नजमुल मंडल, नजमुल मंडल भी लेदर बॉल के अच्छे खिलाड़ी हैं, बहुत कम मौका मिलता है लेकिन आज मिला है मौका। 2 रन देकर 1 विकेट विश्वनाथ जाधव। 19 for 4। हाल ही में सुप्रीमो ट्रॉफी में भी टाई पैकर्स की यही हालत थी, पहले 4 ओवर में 20 रन पर 4 विकेट और फिर चतुर आया था और चतुर ने रन बनाए थे। और मुझे ऐसा लगता है टाई पैकर्स जब तक 4 विकेट गिरे नहीं गर्म नहीं होती, अब मुझे लग रहा है टीम गर्म होगी। 19 for 4। नजमुल बिल्कुल गेंद की लाइन में आकर नजाकत के साथ खेला, स्क्वायर ऑफ द विकेट, फॉरवर्ड पॉइंट पर 1 रन स्कोर आगे बढ़ता हुआ। 20 for 4। 20 धावांवरती 4 गड आणि जसं तुम्ही सर उल्लेख केला 4 विकेट गेल्याशिवाय कदाचित येत नाही, ते काय माहिती का, ती चर्चगेट लोकल विरारवाल्यांना पकडण्याची सवय झाली, बोरिवली पर्यंत स्लो जाते पण एकदा का बोरिवली सोडली अंधेरी, बँड्रा, दादर फास्ट जाणार। एक और अच्छी गेंद कलाइयों से मोड़ दिया था बैकेट ऑफ स्क्वायर। ऐसे नजाकत वाले शॉट बहुत कम देखने मिलते हैं। और स्कोर 21 पर 4। तीसरा ओवर चलता हुआ, 6 ओवर के मुकाबले हैं। आज कुल मिलाकर 8 मुकाबले होंगे। लीग स्टेज के बी ग्रुप के 5 मुकाबले, 2 सेमीफाइनल और 1 फाइनल। कल बालाजी क्लब राजकोट और एलके स्टार राजकोट ने प्रवेश किया है सेमीफाइनल में। और इस बार शॉट वाइड एंड पनिश्ड इन द आर्क, आउट ऑफ द पार्क। उड़न खटोला 6 रन। बाहेर होता, उजव्या एसटीच्या बाहेर होता, पोझिशन मध्ये आली आणि परफेक्ट ओलचा फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं या चेंडूला पाठवला होता। आणि बऱ्याच वेळेला काय असं मी म्हणलं ना, ते स्लो लोकल, तुम्ही जसं मराठीमध्ये म्हणता एकदम डीपली कोशात जाऊन बॅटिंग नाही करू शकत, कोणीतरी अटॅक करायचा है, आक्रमण करायचं है। और बिल्कुल आपने जो बात कही ना, 4 विकेट जाने के बाद असल में ताई पैकर का खेल निकलता है आणि तोच आता गाडी बोरिवलीवरनं सुटले। आता बघूया बोरिवली ते अंधेरी, अंधेरी ते बँड्रा, बँड्रा ते दादर
आणि दादा ते मुंबई सेंट्रल हा फास्ट जाणार खेळ. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना 27 आहे. अजून 27 झाल्या तर 54 होऊ शकतील. आणि सर कालच्या दिवसामध्ये 54चे 2 मॅच रंगले होते. आता बघूया तिथपर्यंत प्रवास होतोय का. $27 for 4, रन रेट 9 per ओव्हर. शिटी वाजली, गाडी सुटली. फलंदाजीसाठी आला मंडल आणि जर अशी फलंदाजी केली तर घेऊन जाईल 10 लाखाचं बंडल. 27 पे 4. अनिकेत चौधरी अपना दूसरा ओवर करेंगे. पहले ओवर में 6 रन देकर 1 विकेट लिया था लेफ्टी बैटर विनायक भोईर. बहुत बढ़िया टाइमिंग के जरिए खेल दिया है. स्क्वायर ऑफ द विकेट, 1 रन जरूर पूरा किया. तुकाराम जी एक चीज आप गौर करें कि अगर नजमुल तेज खेल रहा है तो विनायक भोईर यहाँ से एक वेट एंड वॉच वाली पारी शायद खेल सकते हैं, क्योंकि वो उनका नेचुरल गेम है. 35 ओव्हर 40 ओव्हर 20 ओव्हर का अनुभव है उनको. जसं तुम्ही उल्लेख केला कदाचित ते सेन्सिबल इनिंग खेळू शकता. पण काय झाले खाडी यांकडनं गोलंदाजी आहे ना त्यावेळेला त्या यांकडनं कदाचित डावखुऱ्या फलंदाजासाठी ॲडव्हान्टेज आहे आणि त्या ॲडव्हान्टेजचा फायदा उचलण्याचा प्रयत्न तो पहिल्या चेंडूवरती क्रॉस बॅटर फटका केला होता त्याचंही कारण ते असावं. आणि दोघांमध्ये तालमेल झालाय. कोणी कधी अटॅकिंग खेळायचं आणि कोणी कोणाला एकमेकाला साथ देऊन खेळायचं, कधी ती चर्चा मैदानावरती झाली असावी. पहली इनिंग के बाद तुकाराम जी हम एक एनालिसिस और भी करेंगे कि हवा की दिशा में जो ओवर थे उसमें कितने रन आए और हवा के मुखालिफ दिशा में जब रन कितने आए, वो भी एक एनालिसिस यहाँ पर इंटरेस्टिंग होगा. पहली पारी के बाद में 28 पे 4 अनिकेत चौधरी बॉलिंग करेंगे नजमुल मंडल को. ओह व्हाट अ कैच, माइंड ब्लोइंग डिलीवरी, रिपर बॉल. मतलब बल्लेबाज को अपनी धुन पर नचाते हुए. दिस इज द विकेट ऑफ द टूर्नामेंट. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला विकेट ऑफ द टुर्नामेंट. आपण रिप्ले बघा काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती. रिप्ले इंटरेस्टिंग आहे, पाहणं जबरदस्त आहे. कारण एक असा झेल याच्याबद्दल अभिजितने म्हटला होता. हा बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा आत आलेला चेंडू होता हलक्या हातानं. असा क्षीण आहे ना, ओहो ऐसे कॅच पकडते नाही चिपकते आणि वेळेला. आणि असा विकेट आहे ना सर टेस्ट क्रिकेटमध्ये बघतोय ज्यावेळेला इन स्विंगर येतो बॅटची फेस थोडीशी ओपन करतात आणि बिहाइंड द विकेट एक चांगला झेल टिपलाय. हा टेस्ट क्रिकेटवाला बेस्ट कॅच टिपलाय अभिजित सुर्वे अर्थात बबली यांनी. जी हाँ, बीजेपी का झंडा लहराता हुआ कमल खिला है. एक समय था जब एशिज के मुकाबले होते थे, कॉट मार्च बोल्ड लिली, कॉट मार्च बोल्ड लिली, कॉट मार्च बोल्ड लिली. अभिजीत सुर्वे ने जो कैच लिए वाकई में मुझे ऐसा लग रहा है आने वाले दिनों में ऑर्गेनाइजर्स को बेस्ट विकेट कीपर ऑफ द टूर्नामेंट अवार्ड भी रखना चाहिए, क्योंकि घर में माँ का रोल और क्रिकेट मैच में विकेट कीपर का रोल जितना थैंक्स मम्मी को कहो कम है, जितना थैंक्स विकेट कीपर को कहो उतना कम है. 5 विकेट गिरा दिए और अनिकेत चौधरी अब बिल्कुल गर्मा गर्म बॉलिंग कर रहे हैं. 7 रन देकर 2 विकेट ली है. नए बैटर है रोहित नार्वेकर. पिछले साल मई महीने में आरआर रिबड़ा कप में आशीष आगरकर के 6 गेंदों में 6 सिक्स उन्होंने लगाए. अभी सुप्रीमो के पहले मैच में भी टाई पैकर्स को तकलीफ से बाहर निकालकर उन्होंने जीत दिलाई थी. लेकिन इस वक्त अनिकेत चौधरी को खेलना आसान नहीं होगा. कहर बरपाती हुई गेंदबाजी और उसमें दायरे के अंदर जो 4 खिलाड़ी है चारों बैकेट ऑफ स्क्वायर आप देख सकते हैं. स्क्वायर एंड बैकेट ऑफ स्क्वायर, लवली फील्डिंग प्लेसमेंट. इस बार पुल कर दिया, गेंद को गुल कर दिया और ये अफलातून सिक्सर इन द आर्क आउट ऑफ द पार्क. चतुरचा उल्लेख केला ना, या ताई पॅकरचा ना या हळूहळूच्या काळामध्ये हा मॅन ऑफ क्रायसिस बनलाय. मॅन ऑफ क्रायसिस आहे, संकट मोचक. ज्या ज्या वेळेला संकट आली त्यावेळेला मैं हूं ना हा शाहरुख सीन वाला हा सीन ज्यानं क्रिएट केलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, गेला तिथून ट्रॅक केला आणि चेंडूला पाठवलं मिड विकेट सीमारेषा पार षटकार. म्हणून नाव त्याचं रोहित नार्वेकर आहे. पण चतुर का म्हणतात, कारण चतुर वाली बल्लेबाजी हर बार उन्होंने की है. 3, 4, 5 34 वरती 5 गडी बाद. हाफ ट्रैकर बॉल पर चतुर देखिए ज्यादा हाइट नहीं है लेकिन टाइमिंग इतना बढ़िया था. 34 पे 5 चौथे ओवर की शुरुआत खाड़ी वाले छोर से हो चुकी है. और यहां पर हो इसको कहते हैं बदला लेना. नजर हटी दुर्घटना घटी.
पाहिलं होतं बरोबर बारी बारी सबकी बारी कभी बल्लेबाजी तर कभी गेंदबाजी की आणि तेच या चेंडूवरती पाहिलं होतं. एक सर तुम्ही क्वेश्चन केला होता की आतापर्यंत 34 धावा झाल्यात हवेच्या वेगीनं विथ द विंड किती धावा आल्यात आणि अगेन्स्ट द विंड किती झाल्यात. आतापर्यंत स्टॅटिस्टिक जर पाहिली ना तर 23 चेंडूचा खेळ झालाय. या साईडनं 12 त्या साईडनं 11 झाल्यात आणि या साईडनं ज्या वेळेला 2 षटकांचा खेळ झाला ना त्याच्यावरती 21 रन आलेत आणि त्या साईडनं ज्या वेळेला 13 चेंडू हाताळल्यात त्याच्यावरती फक्त 12 धावा म्हणजे पहिला 22 आल्यात आणि तिथे 12 धावा आल्यात. याचा अर्थ इफेक्टिव्ह गोलंदाजी अनिकेत चौधरींनी केलेली आहे. जो हवेचा वेग आहे ना विथ द विंड गोलंदाजी करायची आहे फक्त त्याचा फायदा नाही झाला. त्याने वेल लाईन अँड लेन मेंटेन ठेवले. डावखुऱ्या उजव्या फलंदाजासाठी जे ठेवले आहे आणि सर्वात महत्वाचं आहे सर क्षेत्ररक्षण जे शिवांचं झालेलं आहे कदाचित ते कारण आहे. अभिजित सुर्वेने टिपले ते 2 झेल त्यानंतर बरोबर बॉन्ड लाईन जवळ टिपलेला झेल हे सर्व कारण आहे. सध्या अडचणीत सापडलाय ताई पॅकर्स पालघरचा संघ. कोई भी प्रोडक्ट को पैक करके मूवर्स के जरिए दूर भेजना ये काम होता है और इस वक्त एक रेयर कॉम्बिनेशन आप देख सकते हैं वहां पर. विनायक भोईर हाइट में शॉर्ट है, पंकज पालन हाइट में लॉन्ग है, लॉन्ग एंड शॉर्ट. ये कॉम्बिनेशन बहुत कम क्रिकेट में देखने को मिलता है. रॉय फ्रेडरिक्स गॉर्डन ग्रीनिच की कॉम्बिनेशन की याद आती हुई और सुनील गावस्कर दिलीप वेंगसरकर के कॉम्बिनेशन की याद आई. पंकज पालन को कहाँ पता था कि 15 अप्रैल को दोपहर को मुझे बैटिंग मिलने वाली है. 34 पर 6. शिवान स्पोर्ट्स की तारीफ करना चाहूंगा. अनिकेत चौधरी डिमोलिशन मैन. जब जब बड़ा शॉट लगा है तब तब अनिकेत चौधरी ने वापसी की है. 34 for 6. इस बार टैप करते हुए खेला पंकज पालन की. यही अकलमंदी काम में आएगी. स्ट्राइक ज्यादा से ज्यादा विनायक भोईर को दी जाए. 35 पर 6. 35 धावांवरती 6 धावा आणि जसं तुम्ही उल्लेख केला शॉर्ट हँडेड लॅम्बड आहेत पण चुंबकीय गुणधर्म तोच आहे. 2 विरुद्ध ध्रुवच एकत्र येतात. बघूया आता हे 2 ज्या हाईट मध्ये फरक आहे पण जी उंची कदाचित विनायक भोईरनं क्रिकेटमध्ये गाठली ना ती सर्वात मोठी आहे. टेनिस क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट तोही खेळलाय. टाइम शील्ड मधला प्रवास अप्रतिम राहिलाय विनायक भोईर यांचा. बराबर से टाइम नहीं कर पाए. 1 रन जरूर मिलेगा. 4 ओवर का खेल समाप्त. लेग बाय 36 पर 6. 9 का रन रेट. 4 षटकांचा खेळ संपला आणि बरोबर 9च्या सरासरीने धावा आल्यात. सुरुवाती अशी होती म्हणजे ज्यावेळेला 11 धावा आल्या विकेट गेले ते 2. दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट त्याने गमावला. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा रन आल्या विकेट गेल्या. हे काय झाले माहितीये का हा अप्स अँड डाऊन वाला हा फ्री फॉल वाला खेळ आहे. तसा अम्युजमेंट पार्क मध्ये जातो फ्री फॉल असतो एका वेळेला फार वर नेतो आणि झपकन खाली आणतो. हा फ्री फॉल वाला खेळ कदाचित ताई पॅकरचा चाललाय पण 2 षटक आहेत अजून. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कदाचित अजून या 20-25 धावा त्या 55-60 धावांचा पल्ला गाठू शकेल ताई पॅकर कारण तितकी क्षमता गोलंदाजामध्ये आहे पण त्यांना ताकद येण्यासाठी बळ येण्यासाठी पुढच्या 2 षटकामध्ये किमान त्या 20-25 धावा येणं गरजेचं आहे. यानंतरच होणार मॅच. दोन्ही टीम आपण देखील तयार राहायचंय. एका बाजूला दिल्ली धमाका आणि दुसऱ्या बाजूला मुंबईचा सम्राट केतवाडी 6वी गल्ली. या 2 संघ आपण रेडी राहा. रिपोर्टिंग करा बरोबर इनिंग मध्ये आपण टॉस करणार. सर पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेने येतोय. सुरुवात तितकी चांगली नाहीये. 9ची सरासरी आहेत पण विनायक भोईर आहेत ज्याच्याकडे क्षमता आहे या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे आणि तो जर राहिला खेळपट्टीवरती तर 12 मध्ये 20 किंवा 12 मध्ये 25 देखील इथे बनवू शकतील. देखिए पहले ओवर में 11, दूसरे में 6, तीसरे में 10, चौथे में 9 ये लेखा जोखा रहा है. 6 विकेटें गिरी है नियमित अंतराल पर. नए ओवर की शुरुआत करेंगे अक्षय राजभर और शरीर से दूर खेला था हवा में और एक और विकेट जिससे उम्मीद थी उसी ने निराश किया. विनायक भोईर आउट.
विकेट प्राप्त झालाय. आणि सर मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय, ज्यावेळेला बॅटिंग आली ना ताई पेकरला, त्याने विचार केला तर 6 षटकामध्ये 60 करू, 70 करू किंवा 80 करू, पण त्याचा प्लॅन ए डिस्ट्रॉय झालाय. आता प्लॅन ए काय असावा सर ज्यावेळेला 6 षटकांचा खेळ पूर्ण होईल? देखिए उनका पावर प्ले में जो प्रदर्शन ठीक था, 17 रन लेकिन 3 विकेट चले गए थे और आपकी 33% बल्लेबाजी की ताकत पावर प्ले में ही खत्म हो गई थी. उसके बाद हमने देखा जिस तरह से अनिकेत चौधरी ने बॉलिंग की और अब अक्षय राजभर ये भी विकेट लेने वाले खिलाड़ियों की सूची में आ गए. 36 पर 7 इस बार खेलते हुए 1 रन. विकास ने शुरुआत की है, विकास पवार स्कोर आगे बढ़ता हुआ 37 पर 7. अक्षय राजभर, क्या कंसिस्टेंसी है उनकी, छोटे कद के खिलाड़ी है, गेंद का टप्पा, उसकी दिशा, उसकी गति, तीनों पर बहुत अच्छा नियंत्रण रखा है. अब ऊंचे कद के खिलाड़ी पंकज पालन ने खेला, ऑन साइड पर बॉल चली है, मिड विकेट पर 1 रन लिया, दूसरा लेना चाहते थे, मना किया है. क्षेत्र रक्षण बहुत अच्छा रहा है शिवांश का. 38 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. मुझे लगता है तुकाराम जी एटलीस्ट 50 की कोशिश करनी होगी. रात का स्कोर दिन में बनाना पड़ेगा. नाही तो तुम्ही जसा उल्लेख केला 50 हवं येणं गरजेचं आहे. ऑफ साइड पर खेला है बराबर से, बल्ले को मिल्डिंग नहीं कर पाए थे. मकरन के पास बॉल गई, मकरन बहुत अच्छी फील्डिंग आप देखे. विघ्नेश साखल तोड़े, अभिजीत सुरवे, मकरन कही है, विश्वनाथ जाधव ने अच्छा कैच लिया. मतलब एक चीज पक्की है कि खिलाड़ी केवल नाम के लिए लोकल है, उनका अप्रोच जो है, अभिगम जो है वो ग्लोबल है. अपूर्णपणे आणि त्याला कारणही आहे सर, त्यावरती चर्चा पण होईल. पालन ने खेला स्ट्रेट डाउन द ग्राउंड, वी में खेला है, 1 रन और मिलेगा. 40 पर 7. आणि सर जसं तुम्ही उल्लेख केला की लोकल आहेत, पण जो ग्लोबलचा उल्लेख का केला गेला, विकेट ज्या वेळेला मिळाले ना त्यावेळेला त्यांची बॉडी लँग्वेज बदलली, खांदे उंचावलेत. जो उत्साह आलाय ना या टीम मध्ये शिवान स्पोर्ट, त्याला कारण आहे जे विकेट आलेत आणि त्याचं पूर्णपणे रूपांतर त्यांच्या फिल्डिंग मध्ये होत असताना पाहतोय. 40 for 7 5th ओवर. राजभर की गेंद आ गया है, आखिरी वक्त पर स्ट्रोक को चेक किया है, शॉर्ट पॉइंट पर 1 रन लिया. 5 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ 41 रन बने हैं. तो देखिए पहले ओवर में 11 आए, तीसरे ओवर में 10 आए और चौथे ओवर में अगर देखें तो केवल 5 आए. तो पेविलियन वाले छोर से रनों की तादाद कम होती जा रही है. खाली खाली जसं एखाद्या पेशंटची ऑक्सिजन लेवल जसं खाली खाली जाते ना तसा काहीसा प्रकार झालाय. 41 धावा, 7 गडी बाद 41 धावा धावफलकावरती येत असताना पुढचा सामना दिल्ली धमाका आणि मुंबईचा सम्राट खेतवाडी सावी गल्ली या 2 संघादरम्यान होणार आहे. आपण रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी रेडी राहायचंय दोन्ही टीमनं. आणि सर बिलकुल आपने सही का योग्य उल्लेख तुम्ही केला गेला का किमान लढण्यासाठी जागा मिळण्यासाठी त्या 50 धावांची वेस ओलांडणं गरजेचं आहे. और ये रन किसके लिए बन रहा है? ज्यावेला पंकज पाटिल बैटिंग लाए ना ये खुद के लिए बना रहेंगे, क्योंकि गेंदबाजी में इनको रन बचाने त्यांना वाचवायचे आहेत. आता त्या धावा तुम्हाला करायच्या आहेत ना त्या स्वतःसाठी करायच्या आहेत, ज्यावेळेला तुम्हाला गोलंदाजी येतील आणि त्या वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये 10, 12 ये दिल मांगे मोहर, 15चा इथे विचार करतोय टीम ताई पेकर. नए ओवर की पहली गेंद थी, थोड़ा सा क्रीज में डीप जाकर खेला है काउ कॉर्नर की दिशा में. 1 रन यहां पर लेते हुए विश्वनाथ जाधव के सामने विकास पवार. विकास को रनों का विकास करना होगा. दूसरी ओर पंकज पालन हार बन के आएगा, तारण हार बन के आएगा. पंकज पाटिल लेदर बॉल के बहुत बड़े प्लेयर रह चुके अपने जमाने के. ऑन साइड पर खेलते हुए कुछ समय बॉल हवा में, गैप में लगने वाला ये चौका स्वागत किया जाएगा. रनों का अकाल पड़ा था उसमें ये 4 रन. बिल्कुल आपने सही कहा. हो पालन अरे निर्गुण अरे तुम भी ना हमरा कोण आहे तसं आहे. आता पंकज पालन आहेत ज्यांच्यावरती बरीचशी भिस्त आहेत. धावा धावफलकावरती 4 निवडून वाढल्यात. 46. अभी भी बची हुई गेंदें पालन के लिए बहुत निर्णायक रहेंगी. धीमी गेंदी पालन ने छोड़ दिया.
देखिए स्ट्रोक ऑफर नहीं किया, अंपायर भी पालन को देख रहे हैं कि आप प्ले कर सकते थे, जिसको खेल सकते हैं उसे छोड़ते क्यों हो। अगर जैसे गाना है ना सर, वो बुलाती है लेकिन जाने का नहीं, अगर आप गए तो बिना खेलने आने का नहीं, ये सांगितलंय। 46 फॉर 7 यहां पर पुल करने का प्रयास था, आईलाइन के नीचे बॉल थी, पालन ने गोल्डन अपॉर्चुनिटी मिस की, एक रन और। जी हाँ, बुलाती है मगर जाने का नहीं, और इश्क में हद से ज्यादा गुजर जाने का नहीं। राज सिंधौरी साहब ने जो बात बताई है बिल्कुल सही है, लेकिन नौकरी बुलाती है तो डेफिनेटली जाने का और लेके आने का। 47 पे 7, बढ़िया शॉट है। पुछल्ले बल्लेबाजों ने अच्छी कमिटमेंट दिखाई है, विकास पवार, पंकज पालन, ये जो भी रन बना रहे हैं दोनों काफी निर्णायक होंगे टीम के लिए। टॉप ऑर्डर मुरझा गया, लेकिन बॉटम का जो बल्लेबाजी का प्रदर्शन है बहुत अच्छा रहा है। जसं तुम्ही उल्लेख केला आता, बॉटम ऑर्डरला थोडासा वेळ जो मिळालाय त्याचा फायदा देखील त्यांनी उचललाय। इस बार ऑफ कटर बॉल थी, पूरा समय था और गैप में खेल दिया। बहुत ही बढ़िया बैकफुट पंच, कवर बाउंड्री के बाद लगने वाला ये भव्य चौका। हाथी घोड़े चेंडू ज्या वेळेला हाताळला गेलाय त्यावेळेला रिफर केले, तिसरे पंचांना तो बाहेर जो पीच झालाय की नाही हे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील, पण चौकारलाय। आणि सर जसं तुम्ही उल्लेख केला होता ती 50 धावांची वेळ ओलांडली गेलेली आहेत, शेवटच्या क्षणी आलेल्या धावा, आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आपण तर बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आहेत, शेवटच्या क्षणी केलेला वार प्रहार त्याचा प्रभाव सोडून जातो, त्याचा परिणाम टाकून जातोय, इम्पॅक्ट सोडून जातोय। कदाचित या शेवटच्या ओव्हरमध्ये आता पण 11 आल्यात, पण इथे काय तर चेंडूमध्ये जर गडबड झाली ना तर एक चेंडू अजून शिल्लक राहील, त्याच्यामुळे ते 11 वर 15 देखील होऊ शकतील। पण पंकज पालनचं देखील कौतुक करा शेवटच्या क्षणी, आणि त्याने तर स्वतःची एक गाणं म्हणलं होतं सर की ऐसा मौका फिर का मिलेगा, अशी संधी नाही मिळणार होती पंकज पालन यांना। फेयर डिलीवरी है तो पारी समाप्त हुई है। 52 रन बनाए हैं 7 विकेटों के नुकसान पर, 53 चाहिए मैच जीतने के लिए शिवान स्पोर्ट्स को। और अब यहां पर जो सिचुएशन है उसके मुताबिक दिनेश ध्यान साहब जो कि टीम के ओनर है वो जरूर सेटिस्फाइड नजर आ रहे होंगे जिस तरह आज ये कार्ड रहा। प्रशांत गरत 3 बॉल 6, ओमकार केनी अच्छा स्टार्ट लिया 6 बॉल 10, रवि आहिरे 0, ओमकार देसाई 2, पंकज पाटिल 11 बॉल 14 हाईएस्ट स्कोरर। नजमुल मंडल स्टार्ट लिया, रन नहीं बना पाए। रोहित नार्वेकर 2 बॉल 6, पंकज विनायक भोईर 2 बॉल 1 रन बनाए, केवल 1 एक्स्ट्रा रन। बॉलिंग एनालिसिस अनिकेत चौधरी की तारीफ करनी होगी आज। अक्षय राजभर 1 ओवर 5 रन 1 विकेट, अमित तांडेल 1 ओवर 11 रन 2 विकेट, अनिकेत चौधरी 2 ओवर 14 रन 3 विकेट, विश्वनाथ यादव 2 ओवर 21 रन 1 विकेट। चारों गेंदबाजों को विकेट मिले। फॉलो विकेट 6, 6, 17, 19, 28, 34, 36। तुकाराम जी पार्टनरशिप देखने नहीं मिली है और 36 गेंदों में 53 रन चाहिए। और जब दूसरी पारी की शुरुआत होगी हमारे साथ जुड़ने जा रहे हैं दोनों विरार के कमेंटेटर, विरार के वाइब्रेंट कमेंटेटर भरत मोरे और उनके साथ में हमारे लिटिल मास्टर प्रशांत आदवड़े। धन्यवाद। थैंक यू कॉम्बॉक्स। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है अंदर चषक 2025 ऑल इंडिया लेवल का एक सबसे बेहतरीन टूर्नामेंट नरगी के इस खूबसूरत ग्राउंड पर आप देख रहे हैं। दिल्ली धमाका टीम के कप्तान और मुंबई से सम्राट टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा जल्दी टॉस के लिए आइए। दिल्ली धमाका टीम के कप्तान और मुंबई से सम्राट टीम के कप्तान, थोड़ी देर के बाद टॉस होने वाला है तो जल्दी आपको टॉस बॉक्स की तरफ आना है। अहमदाबाद चषक 2025 का आज का दूसरा दिन, पहला मुकाबला आप देख रहे हैं बीच मैदान पर 70 टीम यूट्यूब चैनल पर। दिल्ली धमाका टीम कैप्टन प्लीज। दर्शक काफी संख्या में मौजूद हैं और फिलहाल इस खूबसूरत लम्हे का लुत्फ उठाते हुए बहुत शानदार खेल भी हुआ। पहले पारी में आपने देखा खास करके कैचेस बहुत शानदार थे। अभिजीत का कैच यादगार था।
दिल्ली धमाका टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आना है और उनके खिलाफ मुंबई के सम्राट। थोड़ी देर के बाद टॉस हो जाएगा और आज जैसे कि ग्रैंड फिनाले है, 10 लाख की नकद राशि और खूबसूरत ट्रॉफी कौन जीतेगा, इस सवाल का जवाब आपको मिलने वाला है। कल दोस्तों बालाजी क्लब राजकोट टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था और उसके साथ एलके स्टार राजकोट के खिलाड़ी ने प्रभावित किया था। तो 2 टीमें ऐसी हैं जिन्होंने क्वालिफाई किया। आज का दिन बहुत महत्वपूर्ण है जिसमें टाई पैकर्स खेल रहे हैं, शिवान स्पोर्ट विरार खेल रहा है, दिल्ली धमाका और मुंबई का सम्राट टीम के बीच घमासान होगा। मुंबई से सम्राट टीम आपके लिए मैं दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी टॉस के लिए आइए। और दिल्ली धमाका टीम थोड़ी देर के बाद वापस आएंगे, तब तक डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे एक छोटे से ब्रेक के साथ। टॉस का बॉस। सुस्वागतम 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 आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती आमदार चषका दरम्यान सर्वांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत घेऊन जातो मॅचच्या दिशेने। ज्या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये आपण 2 दिग्गज समालोचकांना ऐकलं की क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मागेला सर आणि त्यांच्या साथीने व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सरांना आपण ऐकलं। आता दुसऱ्या इनिंग मध्ये येत असताना मी भरत मोरे आणि माझ्या साथीनं प्रशांत आदवडे सर यांना आपण ऐकणार आहात। या दुसऱ्या इनिंगची सुरुवात होतीये। एका बाजूला ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा उभारल्या। त्या 52 धावांचा उभारत असताना 53 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलं शिवान स्पोर्ट्स विरार या संघासमोर आणि त्या 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झालेली आहे। प्रतीक घरत आणि प्रथम कुडू असे 2 फलंदाज मैदानात दाखल होत आहेत आणि ताई पॅकर प्रभादेवी पालघर टीम मीटिंग करत असताना मैदानात आपण पाहू शकताय आमच्या स्क्रीनवरती हे दोन्ही सलामीवीर फलंदाज कळमगावचा सुपुत्र प्रतीक घरत, लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आणि त्याचबरोबरनं कळमगावासाठी ग्रामीण क्रिकेट टेनिस खेळत असताना त्याचा नेहमीच या मैदानाचा खेळ उजवा राहिलाय, अफलातून राहिलाय आणि त्याच्यासाठीनं अर्नाळा संघासाठी ज्याला नेहमीच आपण पाहिलंय असा प्रथम कुडू ॲज अ ओपनर म्हणून आलाय। चेक अत्यंत महत्वाचा सामना यानंतर आपण पाहणार आहोत। दिल्ली धमाका टीम पहुंच चुकी है। दिल्ली धमाका के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस का समय हो गया, इनिंग ब्रेक में टॉस होना था और मुंबई से सम्राट टीम के कप्तान आपको भी टॉस बॉक्स में आना है। दिल्ली धमाका के सारे जाबाज खिलाड़ी, अर्पण वाला खिलाड़ी पहुंच चुके हैं। आपका स्वागत है नारंगी के इस खूबसूरत ग्राउंड पर। आमदार चषक 2025 ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट क्रिकेट का महासंग्राम दोस्तों, आज का दूसरा दिन और थोड़ी देर के बाद टॉस तो हो जाएगा, लेकिन इससे पहले पालघर ताई पैकर्स पालघर और उनके खिलाफ शिवाजपुर विरार तगड़ा मुकाबला अभी मैदान पर शुरू होने जा रहा है। चलते कॉम्बॉक्स में हमारे साथ विरार के मशहूर कमेंटेटर भरत वरे जुड़ रहे हैं। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे आणि या 53 धावांचा पाठलाग बघणं थोडंसं मजेशीर राहणार आहे। सगळ्यांना अपेक्षा होती की ज्यावेळेला शिवान स्पोर्ट्स विरारचा संघ म्हणजेच या विभागामधील बहुतांश खेळाडू या संघामध्ये आहेत आणि असं असताना त्यांच्यासमोर खेळत असताना ताई पॅकर प्रभादेवी पालघरचा खेळ जो आहे तो सर्वोच्च बघायला मिळू शकेल, परंतु फलंदाजीमध्ये तितकीशी कमाल पाहायला मिळाली नाहीयेत। म्हणजे ज्या धावांचा विचार करतो 60-70 अशा धावांचा विचार करतो त्या धावा दिसलेल्या नाहीयेत। आता दुसऱ्या पडावामध्ये आपण आलेलो आहोत। पंचांनी सामन्याला सुरुवात होती याचा इशारा केलाय। प्रज्योत अंबिरे गोलंदाजी मार्फत या पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू लॉफ्ट केला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, रवी आहिरे चेंडू खाली, पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचा पतन, शिवाय पहिला धक्का। भरत स्टनिंग स्टार्ट हुआ, पहली गेंद पर सफलता मिली है और रन अगर देखें तो इतना बड़ा टोटल नहीं है, साझेदारी की जरूरत थी और साझेदारी बनाने का
आपण बघू शकताय कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. ओव्हरपिच बॉल होते त्याला सरळ बॅटिंग खेळत असताना समोरच्या दिशेने बॅटचा प्रयत्न प्रतीक घरत यांचा होता, परंतु डाऊन द ग्राउंड ॲक्युरेट मारायचा होता, पवेलियनच्या दिशेने मारायचा होता, परंतु हा चेंडू थोडासा बॅटवरती प्रॉपर आलेला नाही, थोडासा आतल्या कडेला म्हणजे आतल्या भागावरती लागत असताना तितकंसं चांगलं अंतर न मिळत असताना सरळ जाऊन रवी अहिरेच्या हातामध्ये बिसावलाय. पहिल्या विकेटचं पतन झालं, पहिला हादरा आणि पहिला धक्का. जी स्टार्ट गरजेची होती टाई पैकर या संघाला ती स्टार्ट मिळाली है. टाई पैकर की जो गेंदबाजी है भरत बहुत सदी भी है और हमेशा आपने देखा कि बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं प्रज्योत अम्बेरे, स्ट्राइक करते हैं, विकेट लेते हैं और सदी का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं. तो अब विकेट मिला है प्रज्योत को तो उनका कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. बल्लेबाजों के लिए खास करके विश्वनाथ का रोल इस मैच में भरत बहुत महत्वपूर्ण रहेगा. बीच मैदान पर बल्लेबाज विश्वनाथ पहुंच चुके हैं. मोठा रोल असणार आहे. विश्वनाथ जाधवला व्यावसायिक पटलावरती खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे आणि जसं मागाशी सुद्धा उल्लेख केला होता की सुप्रीमो मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मागील वर्षामध्ये त्याला आपण पाहिलं होतं. अनेक अशी मैदान आहेत आणि आखाती देशामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी व्यावसायिक पटलावरती क्रिकेट खेळलेला आहे. त्याचा तो असलेला पाठीशी अनुभव आणि त्या अनुभवाला तो कशा पद्धतीने इथं युटिलाइज करतोय, वापरतोय, त्याच्यावरती शिवान स्पोर्टचं यश अपयश निर्भर असणार आहे. टाई पैकर पालघर, प्रभादेवी पालघर या संघाने 53 धावांचा बचाव करण्यासाठी खूप चांगले प्रयत्न आणि प्लॅन आखला. दुसऱ्या चेंडूवरती स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु स्क्वेअर कट करत असताना जो बाकडे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. फलंदाज बाद, बॅक टू बॅक दुसरी विकेट विश्वनाथ जाधव. रिप्ले देखे विश्वनाथ जाधव बीच मैदान पर आए बल्लेबाजी करने के लिए, बिल्कुल उनके ऊपर दारोमदार था. टप्पा खाने के बाद भरत गेंद अंदर की तरफ आई, गेंद को स्टीयर करना चाहती थी लेकिन एक बार शार्प इन कटर था, गेंद अब ज्यादा अंदर आई, पॉइंट क्षेत्र में चले गए, पॉइंट पर खिलाड़ी तैनात. बहुत ही अच्छा कैच और बाद में विश्वनाथ वही बता रहे थे भाई मैं स्टीयर करना चाहता था, गेंद जल्दी एक बार फिर मेरी तरफ आई और पॉइंट पर कोई गलती नहीं है. इस मैच में भरत स्टनिंग स्टार्ट, 2 गेंदों में 2 विकेट. स्टनिंग शॉट ज्या सुरुवातीची गरज होती टाई पैकर या संघाला ती सुरुवात मिळाली. 2 महत्वाचे विकेट या वेळेला तंबूच्या दिशेने जात आहेत. प्रतीक गरज आणि विश्वनाथ जाधव सारखा फलंदाज तंबूच्या दिशेने जातोय. नक्की या फटक्यामध्ये काय घडलं होतं? ज्या वेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येत होता त्यावेळेला बॅट काही ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे मात्र फटका पूर्ण नाही खेळला. शेवट जसा फटका चेंडू बॅटला कनेक्ट झाला त्यानंतर बॅट मध्ये येऊन थांबवली, म्हणजे त्या बॅटचा स्विंग जो होता तो जितका वेगवान होता त्याला मध्येच थांबवलं आणि त्या बॅटला कमी गतीनं पुढे आणत असताना फटका पूर्ण क्लोज नाही झाला आणि त्यामुळे तिथे सहज आणि सोपा झेल इनफिल्डमध्ये तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाने घेतलाय. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट. प्रज्योतचा हा ग्रेट स्टार्ट टाई पैकरसाठी होतोय आणि आमचे महेश गुप्ता स्कोरर सांगतायत आतापर्यंत 5 गोलंदाज ऑन हॅट्रिक आले होते. हा प्रज्योत 5वा गोलंदाज आहे. विकी बोईल, गिमराज आणि फिरोज इमादिलू. आता प्रज्योतला इथे हॅट्रिक घेण्याची संधी आहे. काय या 5व्या अटेम्प्ट मध्ये ती हॅट्रिक, विकेट हॅट्रिक बघायला मिळेल का? पाहावे लागणार आहे. तुषार बाने नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. गाठ घेतला जातोय आणि सज्ज होत आहेत फलंदाजीसाठी. 53 मोठी टोटल नाही आहे, परंतु इथे या मोठी टोटल नसताना सुद्धा तुम्हाला मोठा विचार करून चालावं लागणार आहे. हो चेंडू उंचाळ्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट. आमदार चषकाची पहिली हॅट्रिक प्रज्योत हंबिरे याच्या नावे. के लिए बहुत बड़ा पल है और क्या गेंदबाजी की है. 3 विकेट. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई. 70 के ऊपर देखे एक्शन रिप्ले, जिस तरह से इन्होंने वो 3 विकेट प्राप्त किए थे. इस बार टप्पा खाने के बाद उछाल मिला, बैकफुट में चले गए, गेंद को स्टीयर करना चाहते थे, थर्ड मैन बॉडी लाइन के बाहर खेलना चाहते थे, लेकिन चतुर चालाक है, एक हाथ से कैच लपक लिया और अब जाकर इस मुकाबले में गेंदबाज प्रज्योत अम्बेरे की 5 उंगलियां घी में और बल्लेबाज का सिर कड़ाई में. इस मैच में कमाल की गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी की है और अच्छा आगाज, ड्रीम स्टार्ट करके दिया है प्रज्योत अम्बेरे ने अपने टीम के लिए. यावेळेला चांगला स्टार्ट काय असू शकत नाही. लो स्कोरिंग मॅचला ज्या वेळेला एखाद्या विकेट हॅट्रिकनी सुरुवात होते याच्यापेक्षा चांगली स्टार्ट कोणती असूच शकत नाहीये आणि ती सुरुवात, तो स्टार्ट
तो स्टार्ट प्रज्वल तांबेडेने मिळवून दिला. बघा विकेट हॅट्रिक दाखवली जाते 70-70 च्या माध्यमातून स्क्रीनवरती. पहिली विकेट कशा प्रकारे आली होती. पहिला चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, प्रतीक गरज बाद झाले. दुसऱ्या चेंडूवरती आतमध्ये येणाऱ्या चेंडूला विश्वनाथ जाधवने स्क्वॅकट काढण्याचा प्रयत्न केला गेला. फटका लवकर क्लोज केला आणि पूर्ण केला नव्हता, त्यामुळे ती पॉइंट रिझन मध्ये घेतलेली कॅच. आणि त्यानंतर शेवटच्या या मागील चेंडूवरती जो तिसरा चेंडू बघा आतमध्ये येणारा उसळी सुद्धा होती, अनपेक्षित उसळी, आणि त्याला लेटकट करत असताना इनफिल्डच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न फसला. बाकी सर्व कार्य तिथे चतुर्थ केलं आणि फलंदाज बाद होत असताना तुषार बाने तंबूच्या दिशेने आला आणि लगातार 3 चेंडूवरती 3 विकेट प्रज्वल तांबेरेने आपल्या नावे केल्यात. नवीन फलंदाज विघ्नेश साखलतोडे मैदानाच्या आतमध्ये आला आणि लगातार 3 विकेट आल्यात जरूर, परंतु शिवान स्पोर्ट्स विरारला इथून काहीसा या सामन्यामध्ये परत येऊन इतिहास रचण्याची संधी आहे. आता तो इतिहास रचला जातोय का की अजून काहीसे वेगळे अडथळे. बघा ड्राईव्ह केलं चेंडूला, ड्रायव्हिंग लाईन करून चेंडूला पाठवलं होतं कव्हर रिजन मध्ये. तितकीशी गती नव्हती चेंडूमध्ये किंवा त्या फटक्यामध्ये, बॅट्समॅन तितकासा फास्ट नव्हता आणि म्हणूनच तो फोर्स मिळाला नाही त्या चेंडूवरती. एक डाऊन पूर्ण करत असताना धावफलकाचा श्री गणेश झालाय. 4 चेंडूचा केस झाला, 1 वरती 3 अशी सद्यस्थिती शिवान स्पोर्ट्स विरार या संघाची. मैं दरख्वास्त करना चाहूंगा मुंबईचा सम्राट टीम के कप्तान, ये आपके लिए आखिरी कॉल है. मुंबईचा सम्राट टीम के कप्तान, आपको टॉस बॉक्स की तरफ आना है. ओवर टू भरत. हो प्रज्वलचा हा चेंडू, त्याला पुन्हा एकदा स्पॅकेट काढण्याचा प्रयत्न, फेकी वेगाने केली आहे. हो वेगाने फेकी केली. फेकी करेपर्यंत एक धाव सहजरीतीने धावून कंप्लीट केली आहे आणि सिंगल धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होताना दिसते. चांगलं प्रदर्शन. या 53 धावांचा बचाव करण्यासाठी अपेक्षित गोलंदाजी ताई पाकेच्या माध्यमातून होतीये आणि आता इथून पुढे म्हणजे आता काय झालं त्या गोष्टीला जर का जास्त ध्यानात ठेवलं तर शिवान स्पोर्ट्ससाठी अडचणी वाढू शकतात. इथून काहीतरी नव्यानं सुरुवात करणं गरजेची असणार आहे. विघ्नेश साखलतोडे आणि प्रथम कुडला या स्पर्धेमध्ये आपलं नाव किंवा आपली वेगळी ओळख उमटवण्याची ही सुवर्ण संधी आहे. बघा पुन्हा एकदा अचंबित करणारा चेंडू. ऑन साईडला खेळायचं होतं, ऑन साईडला टॅप करण्यासाठी चॉप खेळण्यासाठी पुढे आले होते विघ्नेश, परंतु शेवटच्या क्षणाला बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू बरची काढा घेऊन निघून गेला गलीमध्ये. तिथं फील्ड होईल तोपर्यंत एक धाव. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 वरती 3 शिवान स्पोर्ट्स विरार. उमर खान, आपको जल्दी टॉस बॉक्स की तरफ आना है और दिल्ली धमाका टीम के कप्तान सरोज. बहुत ही क्रुशियल मुकाबला. उमर खान जल्दी आना है क्योंकि इनिंग ब्रेक में टॉस होने वाला था. दिल्ली धमाका टीम के कप्तान, मैं आपको भी दरख्वास्त करना चाहूंगा, आपको भी टॉस बॉक्स की तरफ आना है. उमर खान जल्दी आना है टॉस के लिए. और दिल्ली धमाका टीम कैप्टन, क्योंकि इनिंग ब्रेक में ये टॉस होने वाला था. सरोज जी प्लीज आइए. उमर जी प्लीज, आपको अभी रिक्वेस्ट है क्योंकि ओवर समाप्त है, बीच में आपको वो टॉस करना है. योगेश जी आइए, आपके कार्यक्रम से होगा टॉस. तो दोस्तों आप देख रहे हैं आमदार चषक 2025 की अद्भुत कहानी. 70-70 के ऊपर दिल्ली धमाका और मुंबई सम्राट के बीच होगा ये बहुत बड़ा घमासान. उमर खान तैयार है इस मुकाबले में जान डालने के लिए और सरोज जो हर रोज बहुत अच्छा प्रदर्शन करते हैं. बाद में दे देंगे ना, चले जाना. दोस्तों टॉस तो होगा लेकिन थोड़ा इंतजार करना पड़ेगा. चले एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. ओवर टू कम बॉक्स भरत. पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये विकास पवार गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्ग वरती आला आणि समोर आता
प्रथम कोडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला फक्त फ्लिक केला आणि फ्लिक करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, जोपर्यंत चेंडू बेगर फेकला जाईल तोपर्यंत 2 धावा जाऊन पूर्ण केला जातात. आता हळूहळू मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातो आणि गरजेचं आहे या मॅचला जिंकण्यासाठी 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. खेळपट्टीवरती उभे राहून तुम्हाला धावांना हलतं बोलतं ठेवणं गरजेचं आहे. ज्या स्थितीमध्ये शिवान स्पोर्ट्स विरार पहिल्या षटकामध्ये होता त्या काहीशा गोष्टींना विसरून या षटकामध्ये तो खेळ उंचावा लागणार आहे. आणि विघ्नेश आणि प्रथमेश कुडमध्ये क्षमता आहे, आता त्या क्षमतेला तर कसं वाव देत आहेत, विकास पवार कसं रिॲक्ट करतोय. हो 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 समोरून कट केला चेंडू, बॅटची कडा घेऊन मागे निघून गेलाय. प्रशांत खैरत याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाज बाद, अजून एका विकेट बदल शिवान स्पोर्ट्स. में 32 तरार गेंदबाजी हो रहे, घातक गेंदबाजी हो रहे, बल्लेबाज ज्यादा कुछ समझ नहीं पा रहे, उछाल जो बिल्कुल मिल रहा है, बहुत बढ़िया गेंदबाजी, विकेट से मदद मिल रही है तेज गेंदबाजों को और इसके कारण शिवान स्पोर्ट्स विरार इस वक्त बिग ट्रबल संकट में है. विकेट गिरने का सिलसिला जारी है, साझेदारी की जरूरत है. अगर साझेदारी नहीं बनेगी तो बहुत मुश्किलें आएगी क्योंकि पालघर के पास बॉलिंग यूनिट बहुत अच्छा है. अभी तक इस मुकाबले में प्रेशर बनाया गेंदबाजों ने बल्लेबाजों के ऊपर. संकट आहे म्हटल्यानंतर संकट मोचक सुद्धा कोणतरी येणं गरजेचं आहे. संकट मोचक कोणाला तरी बांधावं लागणार आहे आणि तो संकट मोचक कोण बनेल. विघ्नेशला आपण अनेक वेळा त्या संकट मोचकच्या भूमिकेमध्ये पाहिलंय बघा. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मकरंद पाटील या हंगामामध्ये दर्जेदार फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आता मैदानात दाखल होतोय. आता या दोन्ही खेळाडूंमध्ये तो संकटमोचन बनण्याची क्षमता आहे. तो संकटमोचन बनण्यासाठी योग्य त्या खेळीचा म्हणजे म्हणतात ना योग्य त्या वेळेची वाट पाहावी लागणार आहे. आस्किंग रन रेटला बघावं लागणार आहे. चांगलं प्लॅन करावं लागणार आहे. म्हणजे प्लॅन असा असावा जो प्लॅन तुम्हाला एक्झिक्यूट करत असताना कोणत्या अडचणी येणार असाव्या, म्हणजे त्या प्लॅन मध्ये अॅक्युरेसी असावी. आता ती अॅक्युरेसी तुम्हाला ध्यानात ठेवत असताना तो प्लॅन आखावा लागणार आहे. विकास पवारने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आता विकास पवारचा सुद्धा कॉन्फिडन्स अप असणार आहे. पहिले तर ज्यावेळेला विकास गोलंदाजीसाठी आले त्यावेळेला त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म सेट करून गेले होते प्रज्योत. 3 महत्वाच्या विकेट तंबूच्या दिशेने पाठवल्या होत्या आणि विकास पवारने घेतलेली ही विकेट. मकरांसाठी हा चेंडू आतमध्ये येणारा जरूर होता चेंडू, परंतु आतमध्ये येत असताना शरीराचा वेध घेतला गेलाय. थोडी हलकीशी अपील पंचांनी इशारा केलाय. लेग बाईचा एक धावून पूर्ण कंप्लीट केली जाते. 7 वरती 4 अशी सद्यस्थिती आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे. भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर आमदार चषक 2025 हा महासंग्राम ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट 8 संघांचा समावेश आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान पुन्हा एकदा सज्ज झालंय एका भव्य दिव्य स्पर्धेची साक्ष देण्यासाठी. स्टेट खेळ हलक्यात खेळण्याचा प्रयत्न कोणत्या प्रकारे मोठ्या पटक्यासाठी जाताना दिसत नाहीयेत. विघ्नेश माहित आहे परिस्थिती थोडीशी खराब आहे, वेळ थोडीशी खराब आहे आणि नेहमीच जर का तुम्ही वाईट वेळ चांगली वेळ या दोघांना ओळखलं तर कदाचित तुम्हाला त्या खेळाची समज, त्या खेळाची गरज, त्या गरजेचा खेळ करण्यापासून कोणी रोखत नाही. 8 वरती 4 शेवटचा आणि अंतिम चेंडू विकास पवार यांचा. शेवटच्या चेंडूला ऑन ड्राईव्हच्या रूपाने खेळलंय परंतु एकच धाव, दुसऱ्या धाब्याचा कोणताही प्रयत्न फलंदाजाकडून दिसला नाहीये आणि दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 9. थैंक यू भरत, वेलकम बैक सभी दर्शकों का अनुराग खिलाड़ी का स्वागत है. आमदार चषक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं 70 के ऊपर और फिलहाल बहुत महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर जारी है. शानदार खेल देखने का मौका जरूर मिलेगा लेकिन दर्शक इंतजार कर रहे थे आज इस प्रतियोगिता में दिल्ली धमाका की टीम कब आएगी. तो दिल्ली धमाका टीम पहुंच चुकी है और सामने मुंबईचा सम्राट टीम जो हर बार इस मंच पे ऊपर आके चैंपियन बने. उमर खान आपका स्वागत है, सरोज जी आपका स्वागत है. इस वक्त योगेश जी हमारे साथ जुड़े हुए हैं और इनके कर कमरे से होगा टॉस. आज के दिन का ये बहुत बड़ा मुकाबला है. दिल्ली धमाका बना मुंबईचा सम्राट. समय हो गया टॉस का बॉस. इट इज अ कॉल, इट इज हेड. सरोज टॉस जीता है, आपको डिसीजन लेना है और उसकी वजह बतानी है. हम लोग फील्डिंग करेंगे,
क्योंकि पहला मैच है दिन का, तो पहला मैच फील्डिंग से करेंगे। बिल्कुल, बहुत महत्वपूर्ण मुकाबला। जैसे ग्राउंड आप देख रहे हैं, आउटफील्ड हरा भरा है। विकेट की बात करें तो विकेट बहुत अच्छे खेल रहे हैं, तेज गेंदबाजों को मदद कर रहे हैं। आपको यहाँ से वो कैसा लग रहा है ये सारा दृश्य? काफ़ी अच्छा डेकोरेशन है, ग्राउंड भी काफ़ी अच्छा है और ग्राउंड में पब्लिक भी अच्छा है, क्योंकि इतना धूप है फिर भी ग्राउंड में काफ़ी पब्लिक है जो खेला का एंजॉय कर रहा है। और पिच देख के लग रहा है कि थोड़ा सा फर्स्ट बॉलर को थोड़ा सा मदद मिलेगा, तो कोशिश करेंगे हम लोग भी ऐसे ही कुछ बॉलर यूज़ करें पिच में। पावर प्ले में कितने विकेट लेना चाहेंगे? पावर प्ले में विकेट का ऐसा कुछ है नहीं है, हम लोग कोशिश करेंगे कि जितना हो सके कम रन। पावर प्ले अगर हम लोग कुछ कम रन में रखे, ज़्यादा रन नहीं हो तो हम लोग का अच्छा होगा वो चेस करने में। पावर प्ले में कितने रन बनाना चाहेंगे? पावर प्ले में एटलीस्ट 2 डिजिट में स्कोर जाने चाहिए 20-22 के ऊपर, क्योंकि इधर पावर प्ले के बाद ज़्यादा रन बड़ा डिफिकल्ट लग रहा है, तो ज़्यादा से ज़्यादा कोशिश करेंगे कि सर्कल में रन हो। बिल्कुल, सर्कल में ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे। दोनों के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। और मैं आपको दर्शकों को बताना चाहूंगा, बट टॉस की जो कहानी है, सिक्का उछला, दिल्ली धमाके के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भैया हम गेंदबाजी करेंगे, तो सामने मुंबई से सम्राट टीम करेगी बल्लेबाजी। एक बार फिर चलते हैं कॉम्बॉक्स की तरफ, भरत हमारे साथ जुड़ेंगे। ओवर टू कॉम्बॉक्स। दांडफेकीचा कल झालाय, हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग तिथे होत असताना फेकी सुद्धा केली आहे। विनायक त्या ठिकाणी होते, तोपर्यंत एकदा येताना दिसते। आता हळूहळू दडपण फलंदाजी करणाऱ्या टीमवरती वाढत चाललंय। स्थिती थोडीशी खराब आहे, परंतु तितकी विकेट नाही आहे। इथून मॅच मध्ये परत येण्यासाठी खूप काही अशा गोष्टी शिल्लक आहेत, तिथून तुम्हाला मॅच मध्ये परत येता येऊ शकतं। 10 वरती 4 झालेत, 53 म्हणजे 43 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी, आणि 22 चेंडूचा खेळ सुद्धा येणं बाकी। आता ताई पॅकर, प्रभादेवी पालघर हा संघ थोडा चांगल्या स्थितीमध्ये। पहिली बॅटिंग झाल्यानंतर जो काही नर्वसनेस होती, जे काही निराश चेहरे होते, ते आता थोडेसे आनंदित होताना दिसत आहेत। म्हणजेच काय तर त्यांनी प्रज्योतने पहिल्या षटकामध्ये तो आनंद, ते हसरे चेहरे त्या हॅट्रिकने मैदानाच्या आतमध्ये सर्वांचे होण्यास मदत केली आहे। आणि प्रज्योतचा हा जो खेळ आहे तो ताई पॅकरचा तारणहार म्हणून राहिला आहे। म्हणजे ताई पॅकरचा तारणहार प्रज्योत हंबीर आहे, तर आता शिवान स्पोर्ट्स विरारचा तारणहार कोण बनणार, संकट मोचक कोण बनणार? उजव्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूला दुरून खेळण्याचा विघ्नेशनं चॉप करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती एकदा धावून पूर्ण केली जाते। बघा पूर्णपणे तयार होते, ऑफस्टोनच्या बाहेर आले होते, परंतु जितका बाहेर आला तितकाच शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न पंजरने केला। कालपासून 2 प्रकारची गोलंदाजी आपण बघितली। कालचे जेवढे सामने झाले त्याच्यामध्ये काही गोलंदाज असे होते ते विकेट टू विकेट बॉलिंगसाठी जात होते, म्हणजे रिस्क घेत होते। काही गोलंदाज शरीरापासून लांब गोलंदाजी करत होते, वाचण्याचा प्रयत्न करत होते। हुक करण्याचा प्रयत्न, आणि हा शानदार दर्जेदार बाउन्सर येत असताना 1 फॉर द ओव्हरचा पंचाचा इशारा आलाय। आणि त्याच्यामध्ये काही गोलंदाज असे होते ज्याने विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना रिस्क घेतली, त्या रिस्कचा फायदा सुद्धा झाला आणि त्याच्यासाठी अपवाद इमाद इलू होते। इमादने गोलंदाजी विकेट टू विकेट केली होती। दुसऱ्या बाजूला फरमान होता, राजू पालदी होते, शरीरापासून लांब गोलंदाजी करत होते, त्यांच्या षटकामध्ये धावा सुद्धा येताना दिसल्या होत्या। हो, मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलं चेंडूला, यावेळेला चेंडू निघून गेलाय ऑन साइडला। लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ओमकार देसाई, चेंडूला फील्ड करतायत, तोपर्यंत पुन्हा एकदा घेतले जाते। प्रज्योतचं कौतुक आहे, आतापर्यंत त्याने 6 धावा खर्च केलेत, 11 चेंडूंचा हाताळलाय आणि 3 महत्वाच्या विकेट घेतल्यात। विकेट हॅट्रिक घेतली आहे विघ्नेश, शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने खेळ करतायत ते पाहावं लागणार आहे। 19 चेंडूने 41 धावांची गरज। इथे एक मोठा फटका आला महेश, तर बचाईल या मॅचला। बघूयात काय घडतंय। फुलटॉस, हो फुलटॉस होता, थोडेसे नाराज आहेत या फटक्यावरती, परंतु चेंडू निघून गेलाय। मोठा फटक्याची अपेक्षा होती, परंतु तो चौका की छक्का असं सांगितलेलं नव्हतं। मोठा फटका फुलटॉसच्या रूपाने आला आणि त्याला मारत असताना आलाय चौकार, चेंडू सीमा रेखा पार, 4 धावा। कॉम्बॉक्स की तरफ मुंबई सम्राट टीम के ओनर, और मैदान पर एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, शानदार स्ट्रोक खेला गया, गैप में खेला गया, मच नीडेड बाउंड्री, चौके की जरूरत थी क्योंकि विकेट गिर रहे थे, रन नहीं आ रहे थे, दबाव बन रहा था, प्रेशर को रिलीज करने के लिए भरत एक बड़ा स्ट्रोक खेलने की जरूरत थी, वो बड़ा स्ट्रोक आया। लेकिन क्या बारिश की पहली बूंद गिरी है, अब रनों की बरसात होगी, चौकों की बरसात होगी, वो देखना बहुत जरूरी है। हालात बिल्कुल अच्छे नहीं है, विपरीत स्थिति में आपको सकारात्मक बल्लेबाजी करें। 18 गेंदों में 37 रन बनते हैं,
इस विकेट पर 18-36 म्हणजे तुम्हाला 18-37 म्हणजे 12-33 ची सरासरी राखणं गरजेची असणार आहे आणि 12-33 ची सरासरी या दुपारच्या सत्रामध्ये या मैदानावरती तितकीशी मोठी नाही आहे. या मैदानावरती अनेक वेळा आपण 12च्या सरासरीला चेस होताना बघितलं, 12ची सरासरी होताना बघितलं, 13ची बघितले, 15ची बघितले, काही वेळेला 20ची सुद्धा झाली आहे. आणि म्हणूनच आता येणारे 3 षटके खूप महत्वाची आहेत. एक चांगली बाब काय, जो इफेक्टिव्ह बॉलर होता प्रज्वल तंबिरे त्याची 2 षटकं संपली आहेत. म्हणजे प्रज्वल तंबिरेचा स्पेल संपलाय. आता येणारा गोलंदाज हा नव्यानं असणार आहे, नव्यानं येणारा गोलंदाज असणार आहे आणि गोलंदाजीची धुरा पंकज पाटील पालनच्या हातामध्ये सोपवली आहे. जो पालन फलंदाजीमध्ये तारणा ठरला होता, पालनने शेवटी जाता जाता 1 ते 2 चौकार मारलेत आणि त्यामुळे ताई पॅकेट प्रभादेवी पालघर आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये बघती आता. आणि त्या पालनच्या हातामध्ये चेंडू असताना पाहूयात कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. आमच्या साथीने तुकाराम मागेला सर जॉईन होत आहेत या बरोबरी 3 षटकांसाठी. वेलकम तुकाराम मागेला सर. धन्यवाद भरतजी मोरे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आमदार चषक 2025चा असा दुसरा दिवस आपण पाहत आहेत. भारतीय जनता पार्टी वसई विरारनं केलेला प्रयत्न, मंगेश भोईर निहार भोईर च्या संकल्पना साकार झालेली संपूर्ण स्पर्धा. पहिला सामना आहे वसई वर्सेस पालघर. एका बाजूला वसईचे खेळाडू आहे शिवान स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळतात आणि ताई पॅकर्स पालघरचा संघ आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. पहिला 16 झाले आहेत. आस्किंग रन रेट वाढला आहे, रिक्वायरमेंट वाढलेली आहे. फुलटा चेंडू ड्राईव्ह केला जोपर्यंत डीपोरने शतरक्षक येतील. 1 धावे चेंडूवरती पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हा न करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी विघ्नेशनं थोडासा नकार दिलाय. समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळेला 50च्या वरची धावफलक ओलांडलाय 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन पंकज पालन. पहिली 3 षटकं चांगले हाताळलेत बरंजी आणि आता तोच काम पंकजला करायचं आहे. पण अर्नाळ्याची एवन जोडी मैदानावरती आहेत विघ्नेश साखरदोडे आणि मकरंद पाटील. अर्थातच मागील 3 षटकांचा खेळ जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ताई पॅकर थोडीशी हावी ठरल्यात. आता हा मध्यंतर आहे. मध्यंतरानंतर काय बाजू पलटते का? कालच्या दिवसामध्ये आपण अनेक वेळा मध्यंतरानंतर कहाणी पलटत असताना बघितली. आता त्यावेळची कंडिशन थोडीशी वेगळी होती. संध्याकाळचं सत्र होतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या धावा असताना बघितला त्या स्विचित विघ्नेश साखल तोडे सर्वांचे कोडे सोडे आणि तो मात्र इथे पाठवून देतो चेंडूला सीमारेखा पार चौकार. स्विचित पंकज पालन यांचा मेगा स्क्रीन वरती बघा कशा पद्धतीने त्या फटक्याला खेळला गेला होता पॉइंटच्या डोक्यावर. आणि तुम्ही उल्लेख केला इंटरव्हल झालाय, पण साधा इंटरव्हल नाही झालाय. आता तुम्हाला मॅच मध्ये इंटर होण्याची वेळ आली, यातमध्ये येण्याची वेळ आली आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न विघ्नेश साखरदोडे यांनी या फटक्यावरती केला. ही मोठी स्पर्धा आहे, ही मोठी स्पर्धा 10 लाखाची स्पर्धा, ऑल इंडिया ओपनची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची तुम्हाला मिळेल संधी. शिवान स्पोर्टने तुम्हाला दिलेली ऑपॉर्च्युनिटी आहे. दिनेश ध्यान आणि टीमनं जो प्रयत्न केला, वसईचं लोकल टॅलेंट हरीश पंडे सरांनी सांगितलं होतं लोकल ग्लोबल होणार आहे, लोकल ग्लोबल होणार आहे. आणि जर ग्लोबल व्हायचं आहे तर खेळ तुम्हाला उंचवायचा आहे, कारण ही बिग ऑपॉर्च्युनिटी आहे, ही मोठी संधी तुम्हाला आहे. 21 धावा धावफलकावरती 53 धावांचा पाठलाग आहे. सुरुवातीच्या पद्धतीनंतर सुरुवातीच्या त्या विकेट फॉलिंग नंतर डाव सावरण्याचा प्रयत्न मकरंद पाटील आणि विघ्नेश साखरदोडे करतोय. खाडेयांकडनं गोलंदाजीसाठी पुढे एकदा सज्ज होईल पंकज पाटील अर्थात पालन. स्ट्रायकरला विघ्नेश पुढे आले खेळण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती थोडस लांबून खेळलं, दुरून खेळलं, बॅटच्या बाहेर कडा आणि परतावा लागलाय ते विघ्नेश साखरदोडे. विघ्नेश बाद. आणि ती म्हणतात ना बची घेऊची उमेद. याच्यामध्ये विघ्नेश साखरदोडेने जो फटका लागला होता त्याला त्या फटक्याला बघून असं वाटलं. त्यांनी एक चांगला उल्लेख आपण केलात, या सामन्यामध्ये एंटर करण्याची वेळ आली आणि एंटर कदाचित झालाय. एंटर होत असताना तो पुन्हा एकदा अपसेट, एक असा चेंडू ज्या चेंडूने असं वाटलं की आम्ही मॅच मध्ये परत येतोय की काय, पण तशाच वेळेला येणारी विकेट ही पुन्हा एकदा सांगून जाते की येण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तो प्रयत्न पुरेपूर नव्हता. हा प्रयत्न पर्याप्त नव्हता आणि विघ्नेश मैदानाच्या बाहेर येत असताना मोठी विकेट शिवान स्पोर्ट्स विरार या संघाला. आणि जसं ज्यावेळेला पहिल्या इनिंगची ज्यावेळेला समोच्च करतं त्यावेळेला म्हटलं तर शेवटच्या क्षणी ज्या धावा आल्या आहेत, पंकज पाटीलने धावा केल्या होत्या, पंकज पाटीलने देखील धावा केल्या होत्या. यानंतरची मोठी स्पर्धा आपण येणार आहे, खास करून 70-70च्या माध्यमातून महामानव चषक 2025 23 ते 27 एप्रिल. आणि आकर्षण काय माहिती काय स्पर्धेचं, एक तर मोठं प्राइज आहे 2 लाखाचं, पण एंट्री फ्री आहे. फ्री एंट्री आहे. मालेगाव MSC कॉलेज ग्राउंड मालेगाव कॅम्प मालेगावच्या मैदानावरती ती स्पर्धा येणार आहे. फ्री एंट्रीची स्पर्धा आहे. कालच आपण पाहिलं होतं तो 14 एप्रिलचा दिवस पार पडलाय. नवीन फलंदाज मैदान दाखल होतोय हर्ष.
उजव्या बाहेरचा चेंडू हलक्या हातानं स्टेअर केला जोपर्यंत गली रिजन मध्ये फील्ड करतील. एकदा चेंडूवरती पूर्ण मी येतो तुमच्या दिशेने पुन्हा एकदा 53 धावांचा पाठलाग आहे. 3.4 षटकांचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 22. आता समीकरण आस्किंग रन रेट वाढलाय, रिक्वायर रन रेट वाढलाय, याचा अर्थ मोठ्या फटक्याची रिक्वायरमेंट वाढले गेले. नाही, मोठ्या फटक्याची रिक्वायरमेंट आहे आणि मोठे फटके आता एक्झिक्यूट केल्या वगैरे पर्याय सुद्धा नाहीये. म्हणजे तुमच्याकडे जो या धावा बनवण्यासाठी वेळ होता, ज्या वेळेमध्ये तुम्हाला सिंगल डबल वरती सुद्धा जास्त लक्ष केंद्रित केलं असतं तरी सुद्धा मॅच जवळ आला असतात, ती वेळ आता निघून गेली आहे. आता तुम्हाला या मॅच मध्ये पूर्णपणे तुफान हाणामारी करावी लागणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू त्या पद्धतीने केला, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, क्षेत्ररक्षक नाहीये, का कोणाला क्लिअर करत चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. आमदार चौकार, 4 धावा. झालं त्याने त्यानंतर ऑन ड्राईव्हचा फटका बिलकुल अलॉंग द कार्पेट, कोणत्याही प्रकारे हवाई सफर करण्याचा प्रयत्न नाही केला जेणेकरून तिथे विकेटची रिस्क असेल. इथे अशी रिस्क घेतली गेली ती कॅल्क्युलेटेड रिस्क आहे थोडी. म्हणजे या धावांचा आस्किंग रनला ध्यानात ठेवत असताना चौकार षटकाराची गरज आहे आणि काहीशे असे फटके मारल्यानंतर क्षेत्ररक्षणावरती सुद्धा दाबा येणार आहे. अशा काही मानसिकतेनं केलेला प्रयत्न, स्क्वेअर कट केलाय, शानदार स्क्वेअर कट, चेंडू निघून चाललाय. ओ हो कव्हर पॉइंट, चांगली फिल्डिंग विनायक भोईर यानं केली आहे आणि तिथे पकडण्यात 2 धाबा डाऊन कंप्लीट केल्यात. मगाशी चर्चा चालू होती संकटमोचक कोण बनणार याची. विघ्नेश साकोडे होता त्यावेळेला वाटलं होतं की विघ्नेश साकोडे संकटमोचक बनतो की काय, परंतु इथं मकरने सुद्धा काही कमी चांगला खेळ दाखवलेला नाहीये. 10 धावांची खेळ त्याने सुद्धा केली आहे. तुर्तास 4 षटकं संपली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धाबा दाखल करते. 12-25 इक्वेशन. त्या बाजूला जर आपण पाहिलं ना आता 12 चेंडू 25 आहे, समीकरण नक्कीच आहे, पण कहाणी तिथेही अशीच होती. 4 षटकामध्ये तिथेही धावा नव्हत्या, किंवा 5 षटकामध्ये 41 धावा होत्या, 4 षटकामध्ये 31 धावा आपण पाहिल्या होत्या. आता हा शेवटचा 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. तुम्ही उल्लेख केला होता मॅन ऑफ क्रायसिसचा. 28 धावा दाफलकावरती आहेत, 5 गडी बाद 28 धावा आणि 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. मागे काय घडलंय, मागे काय सर्व काही घडलंय ते दूर सारून पुढे जायचं आहे. पण एक चांगली सुरुवात खास करून ताई पॅकरच्या संघाने केली होती. सुरुवात प्रज्योतनं करून दिली होती, त्यानंतर प्लसनं त्याला साथ दिली होती आणि पंकज पालांचा मागचा 12 धावांचं षटक संपले 12-25. आणि मकरंद पाटीलचा उल्लेख केला, त्याच्या नावावरती जर आपण पाहिलं तर MPI मध्ये V टाकला तर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर आहेत. इट्स अ मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर. हॅलो चेक, हॅलो चेक. 12-25 एक क्वेश्चन. विकास पवार गोलंदाजी मार्क वरती आणि यावेळेला चेंडूला पाठवला हार सरसून हेलिकॉप्टरच्या साह्यानं गाव कोण सीमारेखा पार. आमदार षटकार. वाढलाय आणि फटका काय खेळलाय आपण सांगतो ना सहर्ष, हा हर्ष आहे आणि त्याने सहर्ष स्वागत करणारा षटकार ठोकलाय. मिड विकेटच्या डोक्यावर बॉटमॅनचा वापर, फुल लाईन डिलिव्हरी, बॉटमॅन हेलिकॉप्टर स्ट्रोक, हेलिकॉप्टर तिथून टेकऑफ झालं, लँड झालं बरोबर बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणि या षटकानं 12-25 समीकरण होतं. आता समीकरण बदललंय. 11 चेंडूचा खेळ आहे आणि 11 मध्ये 19 ही मॅच 19-20 वाला आहे. या बाजूला त्या बाजूला जाऊ शकतो. 70-70च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकता. काल आपण जे उल्लेख केला होता सबस्क्रायबरचा, 9,60,000च्या वरती सबस्क्रायबर होतं आणि टार्गेट आहे 10 लाखाचं आणि ही स्पर्धा देखील 10 लाखाची आहे. आणि सध्याच्या घडीला 3, 4, 5 34 5 गडी बाद 34 धावा दाफलकावरती आहेत. 11 चेंडू आणि धावा करायचे ते 19. 11-19 इक्वेशन आहे. 12-25 इक्वेशन तितकं मोठं नव्हतं आणि हर्ष अडसोलने हा मारलेला षटकार असं काही सांगतो की आमच्यासाठी आव्हान तितकं मोठं नाहीये. ताई पॅकर, प्रभादेवी पालघर हा संघ पहिल्या 3 षटकामध्ये जरूर प्रभुत्व गाजवताना बघायला मिळाला, परंतु मागील षटकापासून कहाणी बदलली आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हॉट अ शॉट बाय हर्ष अडसोल. सफल झालं तर सफल होत असताना एक प्रॉमिसिंग स्ट्रोक, जो स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरून गेला आणि जात असताना त्यानं सीमारेषा ओलांडली आणि या सामन्याला बिलकुल सोपं करत असताना दिसतोय. आणि आता विकास पवारच्या दिमागावरती आघात केलाय या षटकाने असं म्हणावं लागणार. नक्कीच एका बाजूला गोलंदाज कोण आहे विकास, पण दुसऱ्या बाजूला हर्ष खेळतोय झक्कास.
झक्कास फटका खेळलाय आणि फक्त झक्कास नाहीये, हे बिंदास अदा आहे, बिंदास अदा खेळतोय लागोपाठच्या दोन ऑन साइडला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलवत असताना तिसऱ्या चेंडूवरती मात्र रिव्हर्स साइड टाइम, त्याच्यामध्ये सुद्धा यश मोमेंट फुल शिफ्ट झालाय या फटक्यानं आणि मॅच मध्ये परत आली शिवान स्पोर्ट्स विरार. या मैदानानं अनेक अपसेट पाहिलेले आहेत. काय अजून एक अपसेट या मैदानाच्या वरती या 10 लाखाच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये बघायला मिळेल का? आमदार चषकाची किंमत थोडीशी न्यारी आहे, ओळख सुद्धा वेगळी आहे. आता ही वेगळी ओळख कदाचित या मॅच मध्ये शिवान स्पोर्ट दाखवेल का? अजून एक चौकार. सर्व सन्मानी अतिथी देखील आल्यात, पण मागचे 4 डिजिट काय आल्यात? मागचे 4 डिजिट आल्यात 6644. आता काय झालं, HRPC ती नवीन नंबर प्लेट आले ना, इंडी नंबर प्लेट, आता ते नोंदणी चालू आहे. पण आता हरसाठी ना 6644 हा नंबर पण नक्की आहे. 446644 नंबर महत्वाचा आहे. मागच्या 4 चेंडूवरती 20 रन आलेत. 4 चेंडू मध्ये पूर्णपणे मॅचला आता कलाटणी दिली आहे. खूप मोठी एंट्री झाली, परंतु ही ग्रँड नव्हे, अफलातून एंट्री आहे. कमबॅक केलाय. काय हा कमबॅक पुरेसा आहे का? हर्ष अडसुलने आपल्या नावाची वेगळी दास्तान दुसऱ्यांना दाखवायला सुरुवात केली, लिहायला सुरुवात केली आणि ती दास्तान लिहित असताना मात्र आता मॅच येऊन थांबली 7 चेंडू 5 वरती. आणि एक गोष्ट आहे म्हणजे भरत, आपण जर एक गोष्ट नोटीस केली या षटकानंतर, मी त्या दिशेने येणार आहे चर्चेवरती. 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ आहे. 5 धावांची, एक चांगला चेंडू, एक ड्रीम बॉल, एक चांगला चेंडू, विकास विकेट घेऊ शकतो. एक चांगला चेंडू, विकेट ज्याचा उल्लेख केलाय. एक चांगला चेंडू आणि त्याच्यावरती आलाय हा विकेट, गडी बाद. बॅटिंग केलंय हर्षनं, जबरदस्त बॅटिंग. 6644 पण विजयाच्या दिशेने जाताना विकेट आलाय. अक्रॉस खेळला, टॉपेट लागला आणि यश निरीक्षक टिपला असेल. हरसाठी टाळ्यांचा गजर येईल, हरसाठी टाळ्यांचा आवाज येईल, कारण जबरदस्त खेळ, अप्रतिम खेळ या मॅच मध्ये केलाय. कारण हा मॅच फसला होता, कुठेतरी अडकला होता, त्या मॅचला अलगद बाहेर काढून आणले ते हर्षनं या इनिंग. खूप चांगला संघर्ष शिवान स्पोर्ट्स विरारने दाखवलेला खेळ खरोखरच सगळ्यांना भावणार आहे आणि त्याच्यामध्ये हर्ष अडसूल आहे हा त्याच्यासाठी अपवाद आहे. हर्ष अडसूलने दाखवलेला खेळ खरोखरच वाखाणण्याजोगा आहे आणि ज्या वेळेला म्हणतात ना आमदार जशी चर्चा होईल या मैदानात, या चांगल्या पारींची चर्चा, चांगल्या मॅचेसची चर्चा होईल, त्यावेळेला या हर्ष अडसूलच्या परफॉर्मन्सची सुद्धा चर्चा केली जाईल. असा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हर्ष अडसूलने दाखवला. आता त्याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज अमित तांडेल मैदानाच्या दिशेने जातात. आता 6-5 या स्थितीमध्ये मॅच येऊन थांबली आहे. आता ही मॅच पुन्हा एकदा त्या 50-50 चान्सेस मध्ये आली आहे. या विकेटनं थोडासा तो गतिरोधकाचं कार्य केलंय. या विकेटनं खूप मोठा गतिरोधक मध्ये आलाय. आता या गतिरोधकाला किती गतीने पार पाडला जातोय किंवा या गतिरोधकावरून पुढे गाडी पार होते की नाही की त्याच्या अगोदर थांबते हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. मॅच बिलकुल रंगतदार आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. इंटरेस्टिंग आहे. आमदार चषक 2025 चा रंगलेला मॅच, रोमहर्षक सामना, चित्त तरारक खेळ मैदानावरती चाललाय. दोन्ही बाजूला, एका बाजूला वसई, दुसऱ्या बाजूला पालघर. शिवान स्पोर्ट्स, ताई पॅकर्स मध्ये सुरेशला घमासान, घुमशान रंगात आले. जसं आहे ना तसं मैदानावरती घुमशान रंगात आलाय आणि मैदानावरती सामना रंगामध्ये आलाय. 6 बॉल 5 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रेडी होतोय. परेश आरेकर भरपूर क्रिकेट खेळलाय या मैदानावरती, त्यांना भरपूर क्रिकेट खेळलाय, त्यांना माहिती आहे
का काय गोलंदाजी करा, खाडी यांकडनं आहे. आता खाडी म्हटलं ना, आता आरपारची लढाई आहे. या टोकाकडनं त्या बाजूला जायचं आहे. ही मैदानावरची आरपारची लढाई आहे. चांगली बॅटिंग करून हर्ष माघारी परतलाय. अमित तांडेल मैदानावरती आलाय, पण एका बाजूला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर MP अर्थात मकरंद पाटील ऑन स्ट्राईक. मकरंद पाटीलला हिरो बनण्याची संधी असावर परेश आरेकर ज्यानं 2 वर्षापूर्वी या मैदानात देखील खेळ सगळ्यांना माहित आहे. मकरंदला माहित आहे या सामन्याची गरज काय आणि गरजापुरता खेळ मजाला 2 चेंडू 2 धावा एकाच चेंडूवरती कंप्लीट. आता इक्वेशन बदलली आहे 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सॉफ्ट हँड खेळला होता, जोपर्यंत डीप मिडविकेटर क्षेत्ररक्षक येतील वेगानं क्षेत्ररक्षक आले होते, पण त्याच्यापेक्षा वेगानं चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या मकरंद पाटीलनं. आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला होता, बिग अपसेट आहे, हा उलटफेर आहे. आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान अशाच खेळासाठी जाणलं जातं, उलटफेरसाठी. प्रस्थापितांना मोठा धक्का, प्रस्थापित संघांना मोठा टोळा नेहमीच लगावला गेलाय. आणि हा सामना आहे 5 बॉल 3. चर्चा चालली मैदानावरती, काय करावं, कसं करावं, कुठे करूया आणि कशा पद्धतीनं करावं ही चर्चा चालली. पण कूल आहे काम. मकरंदला अशा पद्धतीने नाही पाहत. 10 चेंडूवरती 12 धावा, पण सिच्युएशन होती, ऑन डिमांड होती, संघाची गरज होती. ती संघाची गरज ओळखून तो खेळ करतोय. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने केलं, फील्ड केलंय. चांगलं फिल्डिंग झालंय. हा कोर्टाचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळायचा होता. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर होते प्रज्योत. फिल्डिंग झालाय. 4 चेंडू आणि धावा करायचे त्या 3. नाही, योग्य फील्ड प्लेसमेंट. जवळ प्रज्योतला ज्या पद्धतीने शॉर्ट मिड विकेटला आणलं गेलं तर तिथे त्याला उभं करणं गरजेचं होतं. कदाचित ही फील्ड प्लेसमेंट तुमची पहिल्याच्या चेंडूवरती सुद्धा होणं गरजेची होती. ज्या वेळेला मकरंद स्ट्राईक एंड होत होते, मकरंद सिंगल डबल काढणं जाणतात. असं नाही की प्रत्येक वेळेला षटकार मारतात. आणि अशा स्थितीमधून जर का त्या 2 धावा वाचल्या असत्या, आता दडपण उलट शिवान स्पोर्ट्स वरती असतं, परंतु तसं राहिलं नाहीये. परेश आरेकरला मागील 2 वर्ष अगोदरची कैलासवासी गणपत बाबूराव पाटील स्मृती जगातली ती स्पर्धा आठवावी लागणार आहे. ज्या स्पर्धेमध्ये त्याने गोलंदाजीने प्रभावित केलं होतं. समोर मकरंद पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, बॅकफूट पंच खेळण्याचा प्रयत्न आणि स्क्वेकेटचा सुद्धा काहीचा प्रयत्न झाला. आणि असं करत असताना निर्धाव चेंडूचे सांगता होते. आता 5-3 वरून गाडी 3-3 वरती आली आहे. आणि बॅटिंगला मकरंद पाटील आहेत, पण परेशनं बॅट्समनला परेशान केले. 3-3चा मॅच आहे. जसं UPI पेमेंट करतो ना, गुगल पे, फोन पे, पेटीएम, त्यावेळेला तुम्हाला पिन टाकावा लागतो. पिन परफेक्ट. जर पिन नाही टाकलं तर पेमेंट होत नाहीये. आता ही 3-3 वाली कहाणी आहे. 3-3 टाकावं लागणार परफेक्ट पिन, नाही तर पेमेंट होणार नाहीये. मॅच जिंकणार नाहीये. 3-3चा मॅच. आशाभूत नजरेने जरूर पाहतात, पण पंचांनी सांगितलं इट्स ओके, लिगल डिलिव्हरी आहे. पण चॅलेंज केलं का बघूया. चॅलेंज केलेलं आहे, पण काहीतरी बघूया, पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. पंच आणि इट्स फेअर डिलिव्हरीचा बरं. कारण तुम्ही जो शप्पल केला होता ते पंचाने पाहिलं होतं. उजव्या बराच बाहेर गेलं होतं ते पाहिलं होतं. आता हा फेअर अँड लवलीवाला सीन आहे. फेअर डिलिव्हरी आहे, पण तुम्हाला सांगतो फेअर अँड लवली आल्यामुळे कोण गोरं झालं नाहीये आणि विवो ओप्पो आल्यापासून कोण काळं राहिलं नाहीये. ही कहाणी तशी आहे. फेअर अँड डिलिव्हरीची कहाणी मैदानावरती आहे. 2 चेंडू आणि धावा करायच्या त्या 3. या फेअर डिलिव्हरी नंतर आता हा थोडंसं इक्वेशन अनफेअर झालंय. जे लेवल होतं ना दोन्ही बाजूने समान, आता थोडंसं बदललंय. 2-3 हे थोडंसं अनफेअर इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. बघूयात 2 चेंडूमध्ये 3 धावा कशा पद्धतीने मकरंद रिॲक्ट करतात. परेश आरेकर ज्याने पहिला चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यानंतर 3 चेंडूवरती मागील डॉट दाखवले आहेत. आता हा किती हॉट आहे. मैदानात गरमी इतकी मोठी आहे, सूर्यनारायण देव इतके तापलेले आहेत की त्यांच्या तापण्याने सुद्धा तितका फरक पडत नाहीये. त्याच्यापेक्षा जास्त गरमी आता या 2 संघांच्या डगआउटमध्ये आहे. शेवटच्या 2 चेंडू 3ची गरज असताना गरजेला आले विकेट. गरम दुधामध्ये एखादा मिठाचा काढा पडावा आणि दूध नाचावा, अशा प्रकारची काहीशी स्थिती आहे. कंट्रोल मध्ये मॅचला आता थोडंसं दूर सरले. आता कहाणी येऊन थांबले. 1 बॉल 3 वरती. कालपासून आतापर्यंत अनेक वेळा अशी संधी आली जिथे वाटत होती सुपरओव्हर होते की काय. आता सुपरओव्हरचे चान्सेस सुद्धा थोडेसे बनत चाललेले आहेत आणि प्रेक्षक सुद्धा हेच बघण्यासाठी इथे आतुर आहेत.
वसई विरार मधील मॅच मॅच फसला कुठे बघा. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता होती. काय थोडीशी घाई केले का? काय थोडासा जो मॅच्युरिटी दाखवायची ती दाखवली की नाहीये. म्हणून म्हणतात ना किसी समुंदर में या नदी में जब नाव डूबती है ना तो बीच में नहीं डूबती, किनारे पे डूबती है. क्यों? हर एक को उतरने की जल्दी रहती है, हडबडी रहती है. ही हडबडी गडबडी झाले, प्रत्येकाला उतरण्याची घाई असते आणि मग ती नाव एका बाजूला कलंडते. आता इथे कलंडणारी नाव आहे, हा कलंडणारी नाव आहे आणि कहाणी आहे 1 चेंडू 3. याचा अर्थ 3 मित्र गेले ना ऑर्डर काय देतो? ट्रिपल राईस. हा ट्रिपल राईस वाला खेळ मैदानावरती आहे. नाही, त्याच्यासाठी बजेट सुद्धा खूप महत्वाचं असतं. तुमच्यामध्ये बजेट काय त्याच्यावरती ती ऑर्डर जाते. आता ही कहाणी थोडीशी बदलली. 1 चेंडू 3 आणि जसं आपण उल्लेख केलात ना याच्यामध्ये काही घाई थोडी झाली आहे का? एक्सपिरियन्सची थोडीशी कमी इथं जाणवली आहे, अनुभवाची थोडीशी कमी आहे. परंतु या हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू ज्यानं VPL मध्ये ज्याच्या नावाची वेगळी ओळख सादर केली आपल्या गोलंदाजीद्वारे, तो फलंदाजीसाठी आलाय आणि त्याला ऍज अ बॅटर म्हणून इथे हिरो बनण्याची संधी आहे. अशी संधी पुन्हा येणे नाही. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला खेळण्याची संधी मिळते आणि तिथे 1 बॉल 3च्या सिच्युएशन मध्ये तुम्ही येताय. इथं हिरो जर बनलात तर कदाचित तुमची चर्चा संपूर्ण भारतभर होईल. चर्चा तर या स्पर्धेची पण आहे. आमदार चषक 2025 ची चर्चा आहे. पण ही कहाणी कशी झाली माहिती का? कधी ताई पॅकर, कधी शिवान स्पोर्ट. ती मराठीमध्ये सिरियल आहे बघा, थोडं तुझं थोडं माझं. ही कहाणी तशी आहे. हे थोडं तुझं तुझं माझं आहे. 1 बॉल 3, 1-3, 1-3 ला स्कूप केला. चेंडू चला बॉल नाही जवळ. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण झाले. 3ऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय का? आणि हा मॅच 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 सुपर 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 ओव्हर मॅच टाय. आमच्या मंगेशजी बोलण्याच्या चेहऱ्यावरती खूप मोठी स्माइल आहे, खूप मोठं हास्य आहे. आणि का हास्य येऊ नये? कुणीही विचार केला नव्हता की इतक्या मोठ्या साईट समोर खेळत असताना शिवान स्पोर्ट्स विरार हा संघ अशा पद्धतीचा खेळ करेल आणि अशा प्रकारची सुपर हिट बघायला मिळेल. पहिला सामना सुपर डुपर हिट आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे आणि प्रेक्षकांनी इथं दिलेला जो वेळ आहे तो वाया गेलेला नाही असं सांगणारा सुद्धा आहे. पण याचे 2 अर्थ आहेत. बरं, याचे 2 अर्थ आहेत. एक काय ताई पॅकरना सामना जो खेचून आणलाय हा एक आहे आणि काय शिवान स्पोर्टनं हातातोंडाशी आलेला विजय गमावलाय का? या 2 गोष्टी आहेत. या 2 गोष्टी आहेत. काही ताई पॅकरच्या हातातनं सामना निसटला होता, परेशनं तो मॅच खेचून आणला. पण शेवटच्या क्षणाला अक्षय राजवर, अक्षय त्याचं नाव आहे, अक्षयचा अर्थ ज्याचा क्षय होत नाहीये, नाश होत नाहीये, असा अक्षय राजभरनं हा मॅच आलाय.